म्हणे नामदेव जनाबाई महाराज की जय. आत्ता माझे परमार्थ स्नेही यांनी प्रभंजन बुवा यांनी जे सांगितलं त्यातलं त्यांनी सांगितलं थोडंसंच, म्हणजे मी त्यातलं थोडंसंही नाही आहे, त्यांनी सांगितलं भरपूर माझं. तसं काय नाही, मी फक्त देवाची भक्ती करतो, नामदेवरायावर श्रद्धा आहे, पांडुरंगावर श्रद्धा आहे, एवढंच आहे. त्यांनी मला सांगितलं की बाबा मोरोपंतांचं तुम्ही काहीतरी करता. खरं सांगू का, मला मोरोपंतांचा काही गंध नव्हता. कारण का, पण नंतर मला असं कळलं त्यांचा अभ्यास करताना की जे मराठी वाङ्मयाचे जे 4 पिलर आहेत किंवा 4 भूमिका आहेत त्यातली सर्वात शेवटची किंवा चौथी जे पिलर आहेत ते मोरोपंत आहेत. कारण पहिला आपण म्हणतो श्लोक वामनांचा म्हणजे वामन पंडित, दुसरं जे अभंग तुकोबार आहे, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराज, चौथे जे आहे ते आर्य, जे आपण आता सध्या ज्यांच्यावर बोलणार आहे किंवा ज्यांच्यासाठी आपण संमेलन ठेवलंय त्या कविवर्य मोरोपंतांच्या गोष्टीवर ते देखील काय मराठी वाङ्मयाचे अतिशय समृद्ध असे काय म्हणतात त्याला पिलर, म्हणजे काय स्तंभ आहेत, मराठी वाङ्मयाचे स्तंभ आहेत. त्याच्यामुळे मराठी वाङ्मय जी तुम्हा आम्हापर्यंत पोहोचलेली आहे किंवा तुम्हा आम्हा जे आता कीर्तन करतो किंवा कीर्तनाला ज्यांनी दागिना तयार केला तो दागिना म्हणजे मोरोपंत असं जे म्हणलेलं आहे. कारण का, मोरोपंतांचा मी अभ्यास करताना बघितलं की 3 दिवस तुम्ही भरपूर मेजवानी घेतली, भरपूर ऐकलंय. मग मला असं कळालं की बाबा त्यांनी संतांचं देखील स्तवन केलं किंवा संतांचं केलेलं आहे. कारण काय म्हणलेलं जाते, देवांना जर प्रसन्न करायचं असेल, देवाची जर प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, संतांचं स्तवन करावं लागतं. कारण देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा म्हणल्यात. म्हणजे तुम्हाला जर देवाची प्राप्ती करायची असेल तर आधी काय करावं लागणार आहे, संतांची स्तुती किंवा संतांचं स्तवन करावं लागणार आहे. मग हे स्तवन ऐकताना किंवा हे स्तवन वाचताना माझ्या पाहण्यात किंवा माझ्या ऐकण्यात असं आलं की मी नामदेव महाराजांचा गाथा म्हणा, चरित्र म्हणा, 800 पान वाचलं तरी मला चरित्र समजलं नाही. परंतु 13 ओळीमध्ये मी सांगतो, जगातलं हे 8वं आश्चर्य की 13 ओळीमध्ये पूर्णच्या पूर्ण अगदी योग्य आणि सार्थ असं चरित्र मोरोपंतांनी केलं. त्यामुळे त्यांचा मला अभिमान वाटला की एवढं व्यवस्थित चरित्र संतांचं. कारण का, संतांच्या चरित्रावर तुम्ही बघितलं कीर्तन भरपूर करतात, काय काय भरपूर करतात, परंतु करण्यासाठी त्यांचा गाथा जवळजवळ नामदेव महाराजांनी शतकोटी अभंग म्हणले. कारण त्यांचा गाथा वाचायचा म्हणजे 100 कोटी अभंगाचा अभ्यास जेव्हा करताल तेव्हा त्यांचं चरित्र समोर जाते. कारण का, मराठी वाङ्मयाचे किंवा मराठीतले पहिले आत्मचरित्रकार कोण असतील तर स्वतः नामदेव महाराज आहेत. मग त्यांचं चरित्र जर 13 ओळीत जर हे बसवत असतील, म्हणजे सारांश ज्याला आपण अब्स्ट्रॅक्ट म्हणतो, कमीत कमी जे बसवायचं म्हणतात ते फक्त दिसतं मोरोपंत. कारण त्यांच्याशिवाय कुणी दिसलं नाही. म्हणून म्हणतो मी त्यांना शतशः नमन करतो की इतकं छान आणि व्यवस्थित त्यांनी जे केलं असेल तर चरित्र नामदेवरायांचं फक्त मोरोपंत. ते देखील एका मोबाईलच्या ह्या माझ्या ज्या हातावर जे मोबाईल तेवढा मोबाईल पूर्ण त्यांचं चरित्र मी पाहायला मिळालं. कारण का, एवढं मोठं जड पुस्तक जर मी घेऊन गेलो तर त्याच्यामध्ये देखील मला ओळी सापडत नाही किंवा कुठलं चरित्र कधी केलंय व कुठली क्रिया कधी केली ते कळलं नाही. परंतु ह्याच्यामध्ये मला एका 13 ओळीच्या अध्यायामध्ये पूर्ण नामदेव महाराजांचं चरित्र दिसलं आहे. म्हणून की मोरोपंताचं जे पहिला जे चरित्र आहे त्या चरित्राची सुरुवात मी सांगितल्याप्रमाणे करत आहे. मला प्रभंजन दादांनी सांगितलं की असं असं करा महाराज, तुम्ही असं असं बघा, असं असं करा. मी म्हणलो, मी महाराज बिराज कोणी, फक्त देवाची भक्ती करतो, त्याच्याप्रमाणे तुम्ही सांगाल तसं करतो. आणि समोर आणि ह्या कामाला मला राधिकाताईंनी मदत केली आणि मला आशीर्वाद जो दिलाय, माझ्या शेजारी बसलेले मांडलवर ह्यांचा मला सतत आशीर्वाद आहे. कुठं जरी झालं तर मला भेटतात आणि सांगतात की बाबा मी आहे, तू काय टेन्शन घेऊ नको. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या कृपेनं मी माझं जे आजचं जे माहिती किंवा प्रवचन म्हणा किंवा जे संमेलनाचं जे सत्र आहे ते मी सुरू करायला बघत आहे. श्री मोरोपंतांनी पहिल्या ज्या आर्या त्यांनी काय सांगितलं, श्री नारद मुनीचे जे समूह व्रत आहे ते समूह व्रत तेची नामदेवांचे याने प्रसिद्ध केले विठ्ठल हे भव्य नामदेवांचे. म्हणजे पहिल्या ह्याच्यात त्यांनी सांगितले की बाबा नामदेव महाराज कुणाचे बरोबर आहे. नामदेव महाराजांचं त्यांनी बरोबर काय केलं, कंपनी कोण आहे नामदेव महाराज म्हणजे कोण आहे. तर त्यांनी काय सांगितलं की श्री महर्षी नारद मुनींनी सतत काय केलंय, नारायण नारायण नामस्मरण केलंय. आणि त्याच्याच बरोबर काय केलं नामदेव महाराजांनी, श्री विठ्ठल विठ्ठल नामस्मरण केलंय. म्हणजे त्यांनी काय केलं नामदेव महाराजांनी की उगवले ते बिंब अद्वैत स्वयंभू नाम हे सुलभ विठ्ठल राम. म्हणजे त्यांनी विठ्ठलांचं नामस्मरण त्यांनी स्वतः उपनाम केले. कारण का, नामदेव महाराजांचा जेव्हा जन्म झाला होता, नामदेव महाराज जन्म झाल्यावर त्यांना शाळेत घालण्यात आलं होतं. शाळेत घालत्या वेळेस त्यांना ओनाम म्हणजे पाठीवर ओम लिहायला सांगितलं, तर त्यांनी ओम न लिहिता श्री विठ्ठल विठ्ठल हे नामस्मरण लिहितात. त्यांच्या गुरुजींनी सांगितलं की अहो, त्यांच्या वडिलांना म्हणजे त्यांचे वडील जे होते त्या दामाजी पंतांना सांगितले की तुमचा जो मुलगा आहे हा पाठीवर लिहित नाही तर फक्त श्री विठ्ठल विठ्ठल लिहितो. त्याप्रमाणे त्यांनी काय केलंय, विठ्ठल विठ्ठल हे नाम लिहिलं. त्यामुळे त्यांनी काय केलं, विठ्ठल हे नाम प्रसिद्ध केलंय. मग नारद मुनींचे व्रत कुठलं, महर्षी नारद मुनीचं व्रत कुठलं, नारदीय कीर्तनाची जी गादी म्हणतो त्या गादीचे मालक कोण येतो, त्या गादीचे मालक नारद मुनी. तसं वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाचे मालक कोण आहेत, नामदेव महाराज. म्हणजे दोघांची बरोबर इथं केली. आणि नारद मुनींनी कुणाची भक्ती केली हो, नारायण नारायण म्हणजे कुठली भक्ती हो, विष्णूची. नामदेव महाराजांनी विठ्ठल विठ्ठल म्हणजे कुणाची भक्ती केली हो, दोघांनी कुणाची भक्ती केली, एकच म्हणजे विष्णू भक्ती हा त्यांचा ध्याय. दोघांनी तशीच भक्ती केली आहे. आणि
नारद मुनींनी काय केले, पूर्ण जगात त्यांची कीर्ती पसरवली. तसं नामदेव महाराजांनी पूर्ण भारतभर नवे नवे पाकिस्तानमध्ये 4 देशामध्ये देखील नामदेव महाराजांनी विठ्ठलाची भक्ती केली. कारण का त्यांनी काय म्हणलंय, याने प्रसिद्ध केले विठ्ठल भव्य हे नाम देवाचे. म्हणजे फक्त विठ्ठल इथंच नाही, महाराष्ट्रात नाही, कारण विठ्ठलाला फक्त महाराष्ट्रात ओळखतात असं नाही. तर नामदेव महाराजांमुळे काय झालंय, वारकरीची परंपरा आहे किंवा वारकरी संप्रदाय तो कुठपर्यंत गेलाय. आपण बघितलंय घुमानमध्ये त्यांची समाधी आहे किंवा घुमानमध्ये त्यांचं राहतं घर आता देखील. पंजाबमध्ये जर गेलं तर तुम्हाला बघा घुमानमध्ये जवळजवळ त्यांच्या जवळजवळ नाही म्हणजे तर 80 नावाचे कॉलेज दिसतात, दवाखाने, कॉलेज, अशा भरपूर गोष्टी नामदेव महाराजांनी सांगतात. तिथं जर तुम्ही आम्ही गेला की मी नामदेव महाराजांच्या भक्त आहे म्हणून गेला तर तुम्हाला सरळ काय करते, आतमध्ये त्यांच्या गाभारात घेऊन सांगतात की हे नामदेव महाराज किती आहे. नामदेव महाराज तर बाबाजी म्हणतात. म्हणजे तसं जसं नारद मुनींनी 3 लोकांमध्ये नारायण नाम प्रसिद्ध केलं, तसं नामदेव महाराजांनी काय केलं, विठ्ठल हे नाम पूर्ण भारतभर प्रसिद्ध केलं. म्हणजे दोघांचं जर तुम्ही बघितला समानता अशी आहे. म्हणून हे योग्य जे समानता ते ओळखण्याची बुद्धी किंवा ओळखण्याचं चुणूक ही फक्त कोणा होती, पंतांच्या ह्याच्यात होती. कारण काय त्यांनी काय सांगितलंय, कलियुगामध्ये काय सांगितलंय, हरे नामेव 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 मम जीवनम. बरोबर आहे की नाही. त्यांनी काय नारद मुनींनी काय सांगितले की तुम्हाला जर तारायचं असेल किंवा तरुण जायचं असेल काय करा, तुम्ही फक्त हरीचं नाव घ्या किंवा देवाचं नाव घ्या. तसं नामदेव महाराजांनी काय केलं, तुम्हाला जर तरुण जायचं असेल तर तुम्ही काय करा, फक्त श्री विठ्ठल नाम करा, विठ्ठलाचं नाव करा. म्हणून काय केलं बघा, पांडुरंगाची आरती सगळ्यांना पाठ असेल, युगे 28 विटेवरी उभा वामांगी रखमाई दिसे दिवस शोभा. म्हणजे पांडुरंगाची जी आरती केली त्यात पण काय सांगितलंय, 28 युग झाले तुम्ही काय केलंय, विठ्ठेवर उभा राहा. त्यामुळे मी काय केलं, तुम्हाला विठ्ठल विठ्ठल असं म्हणलं. पण हे झालं तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणलो, विठ्ठल म्हणल्यावर आध्यात्मिक प्राप्ती होती. आता काय झालंय, काय काय ठिकाणी मी प्रवचन कीर्तन करतो तिथे लोक काय म्हणतात, आम्हाला महाराज आध्यात्मिक सांगू नका, आम्हाला काय सांगा, तुम्ही वैज्ञानिक कारण सांगा, तुम्ही जे भक्ती करता वैज्ञानिक कारण सांगा. काय तर वैज्ञानिक सांगा, देव दिवसात नाही म्हणलं. मग त्याला काय म्हणलं, बाबा हे विठ्ठल हे नाम आहे, तू काय कर, कुठल्या तरी जो तुझा डॉक्टर ओळखी असेल त्याला फक्त विचार की विठ्ठल नाम घेतल्याने काय होतं. तर त्या डॉक्टरनी सांगितले, तू जर विठ्ठल नाम दिवसातनं 1 माळा जप केला तर तुझे पोटाचे रोग, छातीचे रोग आणि तुझी जी वाढलेली कंबर आहे ते कमी होईल म्हणून सांगितलंय. हे ते शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं. म्हणजे काय, नुसतं आपले जे संत आहेत हे आध्यात्मिक दृष्ट्या श्रेष्ठ नसतात, वैज्ञानिक दृष्ट्या श्रेष्ठ. तुम्ही पण बघा युट्यूबवर सर्च करा, विठ्ठल नाम घेतल्याने काय होतं, तुम्हाला देखील भरपूर गोष्टी सापडतील की श्री विठ्ठल म्हणून जर आपण म्हणलं किंवा कमरेवर जर हात ठेवून कमीत कमी 15 मिनिटं जर उभारलं तर आपल्या जो कमरेचा घेर आहे तो कमी व्हायला हळूहळू सुरू होतो. म्हणजे ह्या 2 गोष्टी त्यांनी केल्यात. म्हणजे काय सांगितलं मोरोपंतांनी की नुसतं हेच नाही केलं की तुम्ही काय केलंय, नारद मुनी जे आपले गादीचे मालक आहेत त्याच्याप्रमाणे नामदेव महाराज देखील काय वारकरी संप्रदायाचे मालक आहेत. दोघांनी काय केलंय, विठ्ठल नाम श्रेष्ठ केलंय आणि दोघांनी एकाच देवाची भक्ती केली. ती म्हणजे कुठल्या देवाची भक्ती केली आहे, तर विष्णू भक्ती केली आहे. मग अशा प्रकारे पहिल्या ज्या आर्यत आहे, पहिल्या ज्या आर्यामध्ये त्यांनी असं केलं की दोघांचे कॉम्प्रोमाइज करून दोघं कसे श्रेष्ठ आहेत हे त्यांनी दाखवले. म्हणजे असं नाही दाखवले की बाबा नामदेव महाराज का श्रेष्ठ आहेत किंवा कशासाठी श्रेष्ठ आहेत. तर दोघांनी काय केलं, फक्त विठ्ठलाची भक्ती केली. मग विठ्ठलाची भक्ती केली म्हणजे किती वर्ष केली हो, विठ्ठलाची भक्ती केली, विठ्ठल नाम घेतलं. बघा मी जर घरी बसलो तर मला एक 10 मिनिटं जरी मी विठ्ठलाचं नाव घेतलं तर दुसऱ्या दिवशी मला कंटाळा येत आहे. कारण एकदा नामदेव महाराजांनी विचारलं की नामदेव महाराज तुम्ही विठ्ठल नाम कधी कधी न घेता तेवढं सांगा. आपण काय करतो, आपण कधी घेता विचारतो. त्यांना काय विचारलंय का भक्तांनी की तुम्ही विठ्ठलाचं नामस्मरण कधी कधी घेता. त्यांनी काय सांगितलंय, शौच जांभई इतकाची वेळ गेला. म्हणजे काय सांगितलंय की जांभई देता नाही आणि शौच करताना इतकाची माझा वेळ घेतला ना. आपण उलट करतो, जेव्हा मला जांभई तेव्हा काय म्हणतो, आपण राम 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 म्हणतो. कारण आपण देवाचं नाव कधी घेतो, जेव्हा मला जांभई येते तेव्हा राम घेतो. इथं काय सांगितलं नामदेव महाराजांनी, शौच जांभई इतकाची वेळ गेला, माझा फक्त 2 वेळेस माझं देवाचं नामस्मरण विसरलंय. 24 तासामध्ये मी 2 वेळेस फक्त विठ्ठलाचं नाम, कधी एकदा शौचास जाताना किंवा जांभई येताना. ह्या गोष्टी सोडून इतर वेळी मी दुसऱ्या कशाचाही कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही, फक्त काय केलं, विठ्ठल नामस्मरण केलं. म्हणून त्यांनी दुसऱ्या ओळीत काय सांगितलं, दुसऱ्या आर्यामध्ये त्यांनी बहुतेक शतकोटी अभंगाचा त्यांनी हे केलंय, शतकोटी अभंग मुखे, शतकोटी अभंग मुखे कवित्व सत्य महासुख वदे, वाहे पूजा ना आठवू दे लक्ष्मीची सुखे देवा हो. म्हणजे काय सांगितलंय की श्री नामदेव महाराजांचे जे शिष्य परिसा भागवत आपण ऐकलं, पंढरपुरामध्ये जे प्रसिद्ध होते, ज्यांनी भागवत सांगितलं, ज्यांना रुक्मिणी मातेचा वरदास होता, रुक्मिणी मातांनी स्वतःनी त्यांना परिसा रत्न दिलं, कारण परिस दिलं, परिस दिला म्हणून त्या परिसा भागवतांना भागवत असं नाव पडलं होतं. आणि काय काय जण म्हणतात की भागवत केल्यामुळे परिसा भागवतांना भागवत हे नाव पडलं. तर नामदेव महाराजांचे उत्तम शिष्य आहेत ते परिसा भागवत, त्यांनी काय सांगितलंय की त्यांनी स्वतः लिहिला आरती, नामदेव महाराजांची आरती लिहिली, त्यामध्ये काय सांगितलंय, जन्मता पांडुरंगे जीवे वरी लिहिले, शतकोटी अभंग कवित्व हे रेचिले, जय जयाजी नामदेवा जीव लगा नामया. म्हणजे त्यात काय सांगितलं की जे शतकोटी अभंग मुके कवी सत्य महासुखे वदे. म्हणजे काय,
तुम्ही स्वतः त्यांनी काय सांगितलं की मी 100 कोटी अभंग करेन. मग 100 कोटी अभंग कधी केलं? जन्मण्यापासून केले का? 100 कोटी अभंग करायला आपला हा अल्पकाळ पुरणार आहे का? कलियुगाचा अल्पकाळ पुरणार. कारण का नामदेव महाराजांनी 4 युगात भक्ती केली. कारण का त्यांनी म्हणले जन्मोजन्मी आम्ही जोडी आली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा म्हणलंय. कारण 4 जन्मात त्यांनी भक्ती केली तेव्हा कुठं त्यांना पांडुरंगाची प्राप्ती झाली म्हणून सांगितलंय. उगा आज आलो उद्या केलं. कारण प्रत्येकाला आता सध्या काय झालंय लगेच ताबडतोब सगळ्यांना इलाज पाहिजे. ताबडतोब बघा तुम्ही आज मला जर आज माझा पांडुरंग पावला नाही तर दुसऱ्या दिवशी मी काय करतो? दुसऱ्या वर्षी मागतो. मी भरपूर पांडुरंगाचं केलो, मला ते पांडुरंगाच्या काय पावला नाही. मी काय करतो? आता दत्त महाराजांकडे जातो. 1 वर्ष दत्ताची भक्ती करतो, 1 वर्ष अंबाबाईची भक्ती करतो. म्हणजे आपण काय करतो? आपला देव देखील आपण लोक जसे पक्ष बदलतात तसं आपण आपला देव बदलतो. किंवा म्हणतो ओ त्या देवाचं मी भरपूर केलो, मला काय देव ते मिळत नाही. भरपूर केलं मी बायकांकडनं तर भरपूर ऐकलंय, माफ करा महिला मंडळीकडे भरपूर ऐकलंय. मी महाराज देवांचं एवढं केलो पण मला देव काय पावत नाही, त्यामुळे मी दत्त महाराजांना जात नाही, त्यामुळे मी गणपतीला जात नाही, त्यामुळे पांडुरंगाला जात नाही. मग तसं इथं नाही. इथं काय सांगितलं की जर देवाची प्राप्ती व्हायची असेल तर 1 जन्म नव्हे 4, 1 जन्म नव्हे तर 4 युगात. कारण का कलियुग धरून नामदेव महाराजांचे 5 अवतार झालेत. कारण 5वा जो अवतार आहे तुकाराम महाराजांचा अवतार आहे. कारण शेवटचे राहिलेले जे 6 कोटी अभंग आहेत ते 6 कोटी अभंग तुकाराम महाराजांनी पूर्ण केलेले आहेत. म्हणजे कशासाठी? मग त्यांनी नामदेव महाराजांनी स्वतःच्या जन्माचा जो अभंग सांगितलाय त्यांच्या नारायण महाराजांच्या मुलांना, त्यांनी सांगितलंय की प्रसवली माता मज मूळ मूत्री जेवा जीवेवरी लिहिले देवा शतकोटी अभंग करील प्रतिज्ञा नाम मंत्र पुन्हा वाचून जावे. हे त्यांनी जन्माच्या वेळेस सांगितलंय. बाबाजी महाराज त्यांचे जे गुरु होते त्यांनी ते जन्मपत्रिका केली त्यावेळेस सांगितलं की तुमचा जो पुत्र आहे तो भगवत भक्त होईल आणि तो श्री विठ्ठलाचे किंवा पांडुरंगाचे इतके अभंग कुठे की शतकोटी अभंग करेल. मग हे नामदेव महाराजांना ज्ञात नव्हतं, नामदेव महाराजांनी विसरून गेलं. जेव्हा नामदेव महाराज बघा नामदेव महाराजांच्या आयुष्यात 81 वर्ष त्यांनी समाधी घेतली. पण 40व्या वर्षी जेव्हा वाळवंटात एक संत संमेलन, आता इथं जसं आपलं संत संमेलन बसलंय तसं इथं संत संमेलन घडलं होतं. मग त्यावेळेस विषय निघता वाल्मिकी रामायणाचा विषय निघाला. मग वाल्मिकी ऋषींनी 100 वेळा रामायण लिहिलं म्हणून कळालं. नामदेव महाराजांना काय कळालं की 100 वेळा वाल्मिकी ऋषींनी त्यांच्या रामाचं रामायण लिहिलंय. मग मी पांडुरंगाचा एवढा भक्त समजतो, एवढा मला अभिमान आहे, तर मी का करू शकत नाही? मग त्यांनी काय केलं? लागलीच पांडुरंगाकडे भेट घेतली. पांडुरंगाला सांगितलं की चंद्रभागे तटी ऐकली या गोष्टी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला ऐकून या नामा विठ्ठलासी म्हणे केले रामायण वाल्मिकीने जरी तुझा दासा असे नेमी देवा तरी सिद्धी न्यावा पण माझा करीने मी तुझे शतकोटी अभंग बोले पांडुरंग ऐक नामया नामा म्हणे जरी न होती संपूर्ण जीवा उतरून देवने तुझी. देवा मी तुला वचन देतो जर मी ह्या जन्मात जर शतकोटी 100 कोटी अभंग नाही केलं तर माझी जागेवर मी काय कर माझी जीभ तुला स्वाधीन करेल. असं म्हणलं की जर मी तुझा खरा भक्त असेल, कारण का वाल्मिकी रामायण जर एवढे श्रेष्ठ वाल्मिकी ऋषी होते ते श्रेष्ठ होते, त्यांनी त्यांच्या रामासाठी एवढं 100 कोटी रामायण लिहिलं, तर मी काय करणार आहे? मी देखील तुझे 100 कोटी अभंग लिहिणार आहे. म्हणजे इथं नुसतं असं पण केला. बघा भक्ताचा पण देवाला अवघड असते. तुम्ही आम्ही आज मी म्हणलो की बाबा उद्या हा पक्ष जिंकणार आहे तो पक्ष जिंकणार, 100 कोटी अभंग शतकोटी अभंग कवित्व हे रचले जय जयाचे नामदेवा अभंग त्यांची आरतीतच आहे. हा जन्मदा पांडुरंग जीवेवर लिहिले शतकोटी अभंग कवित्व हे रचिले हे त्यांच्या अभंगात आहे. परिसा भागवतने त्यांची आरती आहे, नामदेव महाराजांची जी सर्वमान्य आरती आहे त्या आरतीमध्ये त्यांनी तेच म्हणले. आणि नामदेव महाराजांनी स्वतः त्यांच्या पत्रिकात सांगितले की मी शतकोटी अभंग करेन तो त्याशिवाय मी समाधी घेणार. हा रामायण लिहिलं. हा बघा चंद्रभागे तटी ऐकली या गोष्टी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला. नाही रामायण केलं त्यांचे रामायण. कारण का तामिळनाडूमध्ये त्यांचं रामायणचं हे मी पण मला पण आधी तसंच वाटलं की मला पण आधीच वाटलं की श्लोकच आहेत ते. मग जेव्हा तामिळनाडू मधला ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये पण दिले की त्यांनी पूर्ण रामायण लिहिलंय. मग त्याच्या आधी रामायण मारुतीने लिहिलं हे तर माहित असेल तुम्हाला. आधी मारुतीने लिहिलं, मारुतीचं बघून वाल्मिकीने सुरू केलं. कारण का मला पण असंच वाटलं की तुम्ही म्हणल्यासारखं श्लोकच असतील, कारण श्लोक छोटे छोटे असतात. पांगारकरांचं पुस्तक आहे बरोबर 100 कोटी सांगितलं. कारण का नामदेव महाराजांचं जे चरित्र आहे जे नामदेव महाराजांच्या हस्तलिखित मध्ये लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये रामायण म्हणून लिहिलेलं आहे आणि ग्रंथ लिहिलेला आहे त्यांनी. आणि त्याच्या ग्रंथ म्हणजे पूर्ण रामायण. श्लोक म्हणलं कारण काय बघा सांग परत एकदा चंद्रभागे तटी ऐकली या गोष्टी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला येऊन या नामा विठ्ठलासी म्हणे केले रामायण वाल्मिकाने. रामायण म्हणले केले श्लोक म्हणले नाही, केले रामायण वाल्मिकाने. ग्रंथ नाही मी सांगतो की ऐकून या म्हणजे तुमचं बरोबर असेल. ऐकून या नामा विठ्ठलासी म्हणे केले रामायण वाल्मिकाने. रामायण श्लोक म्हणला नाही तेच म्हणलं.
हा, मग तामिळनाडूमध्ये एका ग्रंथात रामायण केलं म्हणून आहे. तामिळनाडूमध्ये ग्रंथ, तंजावरमध्ये एका महर्षीने ग्रंथ केलाय, त्यात लिहिलंय की 100 कोटी लिहिलंय. आणि तुम्ही म्हणता ते वारकरी संप्रदायामध्ये श्लोकच सांगितले. हा बरोबर आहे. मग तामिळनाडूमध्ये जे आहे ते तामिळनाडूचा जे ग्रंथ आहे तो पंढरपुरात नामदेव महाराजांच्या वंशजांकडे आहे. हा, मी ते सांगतोय, त्यांच्याकडनं मला जी माहिती मिळाली ती सांगतोय, म्हणून मी एवढं ठामपणे सांगतो. हा हा, म्हणजे कसं आहे, प्रमाण असल्याशिवाय बोलू नये असं म्हणलं आहे. त्याच्यामुळे मी सांगतोय, कारण तो तंजावरचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये दिलाय. कारण त्या श्लोकावर मध्ये लेख पण आलता की श्लोका ग्रंथ. मग ते तंजावरचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथात स्पष्ट लिहिलंय की वाल्मिकीने रामायण केलं. कारण त्यावेळेस आयुष्याची दुर्लभता नव्हती. आता जे आयुष्य आहे तसं आयुष्य नव्हतं, कारण त्यावेळेस कमीत कमी लाख वर्ष आयुष्य होतं. त्यामुळे ते ग्रंथ त्यांनी केलेलं असं म्हणलेलं आहे. कारण श्लोक करायला कमीत कमी 6 महिने वर्ष लागले असते म्हणले, कारण त्यांनी 100 वर्षापासून केलं म्हणून सांगितलं. तेव्हा आयुष्याची हे पण होतं ना, भरपूर आयुष्य होतं त्यावेळेस. त्यामुळे त्यांनी रामायण केलं असं त्यांनी त्यात सांगितलंय. आणि तो अभंग स्वतः परिसा भागवतने लिहिलेला आहे. त्याच्यात त्यांनी म्हणले की ग्रंथ केला. मग ते जे ऐकून त्यांनी काय म्हणले की बाबा मी काय करेन, जर मी 100 कोटी तुझे अभंग नाही केलो ह्या जन्मात, तर मी काय करेन, माझी जीवा उतरून देईल. हा पण जेव्हा केला तेव्हा नामदेव महाराजांच्या पायाखालची जमीन सरकली नाही, तर पांडुरंगाच्या पायाखालची वीट सरकली. अरे बापरे, माझ्या भक्तांनी हा काय पण केला. कारण का, भक्ताचा पण हा देवास लागू असतंय. कारण देव घाबरला. तर माझा भक्त त्यांनी पाहिलं होतं की वयाच्या 7व्या वर्षीपासून नामदेव महाराजांची दृढ निष्ठता पाहिली आहे. आपण तो नामदेव महाराजांनी देवाला जेवायला घातलेला कथा ऐकली आहे. तर त्या दिवशीपासून पांडुरंगाला भीतीच आहे की बाबा नामदेव महाराजांनी जर कुठला पण केला, कारण म्हणताय केला पण खरा, केला पण खरा, केला पण साच म्हणलाय. कारण का, ते जर खरा करायचं तर भक्तच पाहिजे. मग भक्त पण केलं की नामदेव पांडुरंगाच्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकली. त्याने म्हणले आता काय होणार आहे, कारण का देवाने तर नामदेवरायाने तर काय केलंय, शतकोटीची प्रतिज्ञा केली. मग आता काय करावं, हिने काय केलंय, मग देवाने काय सांगितलं माहितीये का, नामा म्हणे अंगे बांधून या वह्या, पैसेले लिहाया पांडुरंगा. मग ह्या ज्या वह्या लिहायला ते स्वतः कोण बसलं, नामदेव महाराज जेव्हा अभंग लिहित होते, अभंग लिहिण्यासाठी स्वतः पांडुरंग बसले. त्यांनी काय सांगितलं, आणि दुसऱ्या दिवशी काय केलंय की त्यांच्या जीवेवर स्वतः सरस्वतीला आदेश दिलाय की हे सरस्वती माते, माझ्या भक्तांनी एक पण केलाय, तो पण जर पूर्ण करायचा असेल तर तुला त्या भक्ताच्या जीवेवर बसावं लागेल. कारण का, एवढ्या कमी वेळात किंवा एवढ्या कमी आयुष्यात त्याचा हा पण पूर्ण होणार नाही. त्याचा पण जर पूर्ण झाला नाही तर दोष मला लागतील. त्यामुळे तू काय कर, त्याच्या जीवेवर बस आणि त्याचा पूर्ण पण करून घे. म्हणून काय म्हणलं इथं, शतकोटी अभंग मुखे कवी सत्तम हा सुखे वदे वेद आहे. म्हणजे कवीतला जो उत्तम आहे, कवी सत्तम म्हणजे काय, कवीतला उत्तमोत्तम कवी, सर्वात जसं आपण मोरोपंत म्हणतो कविवर्य, तसे नामदेव महाराज अभंगामध्ये देखील कवी उत्तम होते. मग काय, मग हे जेव्हा अभंग नामदेव महाराज जेव्हा बघा, हे तुम्ही जर जुनं पंढरपूर बघितलं असेल तर गरुडाचा पार आहे, गरुडाच्या पारापाशी पिंपळाचं झाड होतं अगोदर, आता नाही, आता पांढर. त्या पिंपळाच्या झाडापाशी नामदेव महाराज उभारून, म्हणजे महाद्वाराच्या वर उभारून अभंग गात होते. ते अभंग जेव्हा गात होते ना, तर ते अभंग गात असताना पांडुरंगाला कशाचंही भान राहत नव्हतं. आपण बघा, पितांबर गळला म्हणून ऐकलाच तुम्ही, तर नामदेव महाराजांचं अभंग ऐकताना अक्षरशः पांडुरंग इतके नाचताना तल्लीन होत होते की त्यांचं पितांबर गळालेलं कळत नव्हतं. दुसऱ्या त्यांनी काय म्हणलं, पूजा ना आठवू दे लक्ष्मीची सुखेचं देवा आहे. म्हणजे इकडे रुक्मिणी माझी पूजा करते, रुक्मिणी माझे पाय दाबते, म्हणजे लक्ष्मी माझे पाय दाबते किंवा मला ओवाळते, कुंजारते, हे याच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं त्यांचं. काय, फक्त नामदेव महाराजांच्या अभंगाकडे. म्हणून तुम्ही पंढरपूरला कधी गेला तर बघितलं, पांडुरंग रुक्मिणी एक शेजारी आहेत का, हा, तर काय, कशामुळं की पूजा ना आठवू दे लक्ष्मीची सुखेचे दे. म्हणजे हे जे बघून काय म्हणजे, तुम्हाला तुमचे भक्तप्रिय मी काय करते, आता मागं जाऊन थांबते. म्हणून पांडुरंग एकीकडे आणि रुक्मिणी माता एकीकडे. म्हणून काय झालंय, ही पूजा आठवलीच नाही की बाबा रुक्मिणी माता जी माझे पाय दाबते, आपण म्हणलंय पाय लक्ष्मीच्या हाती म्हणून येतो काकुळी, ती म्हणलेलं आहे. विष्णू महाराजांचं जेव्हा स्तवन आहे त्यामध्ये म्हणलंय की लक्ष्मी काय करते, पांडुरंगाचे पाय दाबते. तर त्याच्या ती पूजा देखील त्यांना आठवलेली नाहीये. म्हणून काय केलं, रुक्मिणी माता रुसून काय केले, पंढरीच्या पाठीमागे जाऊन थांबले आणि पांडुरंग एकटा थांबले. का, कारण पांडुरंग काय म्हणला, मला तुझ्यापेक्षा माझे भक्त प्रिय. आणि त्यातल्या त्यात नामदेव महाराज जे अभंग करतात ना, इतके गोड इतके, कारण का त्यांचे बघा तुम्ही अभंग जर अमृताहून गोड नाम तुझे देवा म्हणलंय. परत प्रत्येक नात्याला त्यांनी विठ्ठल विठ्ठल जोडले. प्रत्येकाला काय केलं त्यांनी, विठ्ठल केले. कारण त्यांनी जेवताना पण आपण काय बघा, जेऊ खाऊ घालू म्हणलं, म्हणजे जेवताना देखील तू काय म्हणलं, देव मी खाते देव मी पिते म्हणलं. त्यांच्या जे जनाबाई त्यांच्या दाशी त्यांनी बी ते अभंग करता म्हणलं, देव मी खाते देव मी पिते देवावरही मी निसते म्हणलंय. म्हणजे काय, माझ्या चहू बाजूनी सगळीकडे काय फक्त पांडुरंगच आहे. म्हणजे अशा रीतीने हे अतिशय उत्तम असं कविवर्य मोरोपंतांनी बरोबर त्यांचं म्हणजे वर्णन विशेषण सांगितलं नामदेव महाराजांचं. म्हणजे त्यांनी नामदेव महाराजांचा किती अभ्यास केला ह्याच्यावरनं कळतंय. ह्या 2 ओळीमध्ये जवळजवळ त्यांनी एक कथा सांगितली, फक्त या 2 ओळीमध्येच, आर्याच्या 2 ओळी, त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण कथा सांगितली की कशासाठी शतकोटी अभंग केले, का केले, कुणी केले, हे सगळ्या गोष्टी फक्त 2 ओळी.
कारण पूर्ण पिक्चर आपण बघतो लहानपणी 3 तासाचा पिक्चर आपण जसं 1 तासात सांगतो, नवे नवे ह्यांनी पूर्ण चरित्र 2 ओव्यात सांगितलं. म्हणून म्हणतो की ह्यांना देखील शतकोटी प्रमाण आहेत का, की एवढं छान 2 ओळीत त्यांनी पूर्ण सांगितलं. दुसऱ्या ओळीत काय सांगितलं, पहिल्या ओळीत त्यांनी नारद मुनी आणि नामदेव महाराज काय आहेत हे सांगितलं. दुसऱ्या ओळीत काय केलंय की शतकोटी अभंग करायचं का आणि कशासाठी केलं, का करायचं आणि कुणासाठी केलंय. बघा आपण भरपूर अभंग करतो, आपण कुठल्या कुठलं काय करतो, पण देवाचंच का करायचं ते त्यांनी बरोबर सांगितलं. तिसरी जी ओळी आहे भक्ती प्रताप लोकी, आता इथं पण अद्भुत आहे की अद्भुत आहे, याची नाम देवाचा परमप्रिय भक्त सखा की आत्मा आप्त काम देवाचा. आता भक्ती प्रताप म्हणजे काय, हा शतकोटी अभंग मुगे मुखे कवित्व सम, म्हणजे कवितला उत्तम जो आहे, हा ते उत्तम कोण आहेत, शतकोटी अभंग करणारे नामदेव महाराज आहे. हा सुखेवदे म्हणजे सुखानं जेव्हा जो आनंदाने गातो, कारण का नामदेव महाराज जेव्हा पांडुरंगासमोर, मी म्हणलं पिंपळाचं जे झाड होतं पंढरपुरात, तिथं जेव्हा नामदेव महाराज देवाचा अभंग गात होते, तेव्हा पूजा ना आठवू दे लक्ष्मीचे सुखेचे देवा, म्हणजे हे अभंग ऐकताना पांडुरंग इतका तल्लीन होत होता, इतका तल्लीन होत होता की त्यांना लक्ष्मी महाराज म्हणजे रुक्मिणी माता त्यांची सेवा करत असताना जराही लक्ष नव्हतं. म्हणून रुक्मिणी माता रुसून काय झाली, पाठीमागं जाऊन बसली आहे. आणि इतका आनंद झाला की त्यांचा पितांबर कधी गळून पडला हे स्वतः पांडुरंगाला देखील जाणवलं, की बाबा म्हणले बघा नाचता नाचता गळला पितांबर, म्हणले की हा म्हणजे इतकं नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये त्यांनी इतकं गुंग होते, इतकं रथ होते की त्यांना दुसऱ्या कशाही स्वतः लक्ष्मी मातेचा, तुम्ही आम्ही काय करतो लक्ष्मी मातेची सेवा करतो, पण भगवान पंढरीश पांडुरंगाकडे स्वतः लक्ष्मी असताना त्याचा देखील त्यांना विसर पडला. आणि त्यामुळे काय झाले, रुक्मिणी माता रुसून, मी म्हणले तुम्ही तुमच्या भक्ताजवळ थांबा, मी माझं काय करतो, मी माझे मागे थांबते. मग तसं ह्यांनी इतकं माझं व्यवस्थित सांगितलंय. म्हणून मी काय म्हणतो, माझा जर एक मोरोपंतांचा अभ्यास नसला तर ह्या फक्त नामदेव महाराज हा विषय, मी नामदेव महाराज तुकाराम महाराजांचं चरित्र देखील अतिशय उत्तम केलं, अतिशय उत्तम केलंय. एकनाथ महाराज, एकनाथ सज्ञ, अरे बापरे, असं ऐकून वाटलं की श्रीखंडा बरोबर समोर आहे का, म्हणजे काय ते अक्षरशः चित्रपट उभा केल्यासारखं उभा केलाय. त्यामुळे काय वाटतं की कविवर मोरोपंतांना जे आपण 4थं पिलर म्हणतो मराठी, हे अतिशय योग्य आहे. मी तर म्हणतो पूर्ण मराठी वाङ्मय त्यांना स्वाधीन करा, कारण किती गोष्टी केल्यात काय. आणि असं पण नाही की जन्मलं केलं, इथून त्यांचे आपण बघितलं चरित्र सगळ्यांनी सांगितलं. बारामतीला गेल्यावर त्यांना हे सगळं कळालं की काय करायचं, कसं करायचं. देवाची त्यांना बघा, देवाची प्राप्ती म्हणजे पूर्ण सरस्वती माता प्रसन्न झाली, राम प्रसन्न झाले का, तर त्यांनी संतांचं स्तवन केलंय, भरपूर संतांचं स्तवन केलं. आपण तुळजा स्तवन बघितलं, ज्ञानेश्वर महाराज स्तवन बघितलं, नाथ महाराजांचं स्तवन बघितलं, तुकोबाचं स्तवन तर 1 नंबर केलं. पण मला जे आवडलं म्हणजे माझा थोडापर्यंत अभ्यास आहे, माझा काय नाव हे म्हणले नामदेव महाराजांचा माझा काही अभ्यास नाही, फक्त त्यांच्यावर माझं प्रेम आहे. त्यामुळे थोडंफार जे मला माहिती आहे मी ते सांगतो. त्यांनी मला सांगितलं पण नामदेव महाराज सांगा तर सांगा, आणि हे जे सांगतोय ते नामदेव महाराजांचीच कृपा आहे. त्यांच्या येताना पाया पडवलं की बाबा तुझं चरित्र सांगतोय, काहीतरी मला आशीर्वाद करत. त्याबरोबर मी ह्यांच्या पण पाया पडले की तुझ्या समाधीस्थळी सांगतोय, कारण का सांगताना चरित्र सादर चरित्र काय परम पवित्र चरित्र पण कुठं वर्णावं, योग्य स्थळी उतरावं. आजकाल काय झालं, सांस्कृतिक भवनामध्ये कीर्तन व्हायला लागले तो, त्यामुळे ते कीर्तन न राहता प्रोग्राम झालाय. बघा मी काय परवा महाराजांना विचारलं, महाराज कुठे चालत, माझा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. काय कीर्तन ही सेवा आहे ना, देवा सेवा आहे. त्यांनी मला काय सांगितलं, कीर्तन हे कार्यक्रम आहे, म्हणून ते कीर्तन काय झालं सांस्कृतिक भवनात चाललंय. आणि आता काय व्हायला लागलंय, कीर्तन कोण पण करायलाय आणि देव दुसरीकडे चाललाय. त्यामुळे देवाची भक्ती आपल्याला काय म्हणलं की भक्ती देवाची प्राप्त करणे अवघड आहे, म्हणून ही भक्ती फक्त कोणी सांगितली, नामदेव महाराजांनी सांगितली. आपण आता तिसरा जीव आर्य त्याचा आपण बघू, भक्ती प्रताप लोकी. इथं जे आहे ना, इथं थोडस मिस्टिक वाटतंय पण ते अद्भुत आहे. याची नामदेवांचा परमप्रिय भक्त सखा की आत्मा आप्त काम देवांचा, हे बरोबर आहे. हा ते अद्भुत आहे. आता भक्ती प्रताप सगळ्यांना माहिती आहे, देवाला सगळे ह्याची थोर भक्ती आवडते. देवाला काय आवडतंय, तुमचा पैसा आवडतंय, तुम्ही आवडता, तुमचं रूप आवडतंय, बरोबर. म्हणजे मला जे सांगितलं लोकांनी ते मी ऐकलं की देवाला पैसे आवडते बा, मी तिकीट काढलो की लगेच पहिलं दर्शन मिळते, बालाजीला 500 तिकीट काढलो लगेच दर्शन, स्पेशल दर्शन. म्हणजे देवाला काय आवडतंय, पैसा आवडतंय. मी हे शब्द आवडत नाही असं माझं मत आहे. देवाला पैसा आवडतंय, माझी एका मंत्र्याशी ओळख आहे, दर्शन लगेच होतं की हो. म्हणजे मला जे अनुभव आले, तुम्हाला आलेत का माहित नाही. एका मंत्र्याशी ओळख आहे, 5 मिनिटात माझं दर्शन होतं पांडुरंगाला, पैसे दिलो, बालाजीला गेलो, 2000चं तिकीट काढलो, 10 मिनिटात दर्शन. म्हणून काय म्हणलं, मग हिथं काय सांगितलं, हिथं त्यांनी योग्य सांगितलं, भक्ती प्रताप लोके. मग नामदेव महाराजांचा भक्तीचा प्रताप कुठला आहे. नामदेव महाराज तुम्ही ऐकलं असाल, सगळ्यात पहिला त्यांचा लहानपणीचा भक्तीचा प्रताप म्हणजे पांडुरंगास जेवू घालणे. दुसऱ्या सगळ्यात भक्तीचा प्रताप म्हणजे त्यांनी देवाला गरम दूध पाजलंय. तुम्ही माहित असेल की देवाला अक्षरशः देवाला फोड आलेत, तरी नुसतं नामदेव महाराजांनी त्यांना जगा माझी, ते नंतर म्हणजे एक प्रताप सांगतो, म्हणजे लहानपणापासूनचे प्रताप, दूध प्याला. मग हे 2 प्रताप सुरुवातीला झाले. त्याच्यानंतर महाराजांनी सांगितल्यासारखं काय झालं
की जे ज्योतिर्लिंग आहे ते ज्योतिर्लिंग काय केलं त्यांनी फिरवलं कीर्तनाच्या माध्यमातून. म्हणजे कीर्तनात इतकी शक्ती आहे, कीर्तन भक्ती एवढी श्रेष्ठ आहे. कारण का भक्तीचे जे आपण 9 पायऱ्या बघतो, 9 विधा भक्ती बघतो, त्यातली दुसरी भक्ती कुठली आहे? पहिली कुठले? श्रवणम, दुसरं कीर्तनम. म्हणजे कीर्तन भक्ती सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे. त्या कीर्तनाच्या जोरावर काय केलं त्यांनी, जो शंकराचा 12 ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाला काय केलं? फिरवलं. म्हणजे औंढ्या नागनाथला पूर्ण फिरवलं. आपण वाशिमच्या जवळ कुठं आहे ते. आणि मी आता जरी बघितलं की ते उलट्या दिशेला दिसतं, गाभारा एकीकडे आहे, पिंडीचं चित्र एकीकडे आणि नामदेव महाराजांचं मुख एकीकडे. म्हणजे दिसतंय, म्हणजे प्रमाण आहे. असं नाही की मी काहीतरी सांगतो किंवा लोक काहीतरी सांगतात. त्याला काय प्रत्यक्ष परिचिती, वाळवंट परिस्थिती केली, म्हणजे प्रत्यक्ष परिचिती दिली त्यांनी. आणि तिसरी गोष्ट काय केलंय की जे बिदरला जे तुम्ही म्हणता, बिदरच्या राजाची गाय उठवली ते एक आहे. आणि मारवाड देशात विहिरीला पाणी आणलं. असे भरपूर प्रताप आहे. म्हणजे काय संत आहेत ना, जाता सहज काहीतरी करतात चमत्कार, पण ते चमत्कार सहज काहीतरी उपकार करतात, ते चमत्कार होते. सहज हाताचा मळ जर झटकला तर तिथे काय होत आहे? उपकार घडतात किंवा चमत्कार घडतात. त्यामुळं त्यांचं भक्ती प्रताप आपण मोजायचं. त्यांनी काय भक्ती प्रताप लोकी अद्भुत याचे नाम. म्हणजे ह्याचा जो भक्तीचा प्रताप आहे, आणि त्यांनी कुठली भक्ती केली हो? प्रत्येक जण तुम्ही निर्गुण भक्ती ऐकल्या असेल, पण नामदेव महाराजांची भक्ती ही त्याच्या विरुद्ध आहे. नामदेव महाराजांनी कुठली भक्ती केली आहे? सगुण भक्ती केली आहे. असे एकमेव संत आहेत की ज्यांनी सगुण भक्ती केली आहे. बाकी सगळ्यांनी निर्गुण देव पाहिला, निर्गुण भक्ती पाहिली आहे, देवाला मनात जाणल्या, अंतरंगाला. पण पांडुरंगाला पूर्णपणे सगुण भक्तीत उतरवले ते फक्त नामदेव महाराजांनी. म्हणून काय म्हणलंय? भक्ती प्रताप लोकी. म्हणजे काय? ह्याचा जो भक्तीचा प्रताप आहे ह्या लोकात म्हणजे कलियुगात म्हणलंय, लक्षात ठेवा. ह्या लोकी म्हणजे कुठल्या कलियुगात? कलियुग ह्या लोकी सध्याच्या लोकी 750 वर्षापूर्वी. जवळजवळ आता अजून 1-2 महिने नामदेव महाराजांचा समाधी सोहळा आहे बघा, समाधी संजीवन सोहळा आहे. तो समाधी संजीवन सोहळा 739 आहे. म्हणजे 750 वर्षापूर्वीच हे. त्यावेळेस त्यांनी काय केलं की त्यांचा भक्ती प्रताप इतका मोठा भक्ती प्रताप आहे. बरं, ह्यांनी एकट्यानेच भक्तीचा प्रताप दाखवला का हो? तर त्यांच्या दासांनी दाखवलं. मग त्यांचे दास म्हणजे त्यांचे जे शिष्यत्व प्रतकुल आहेत त्या लोकांनी देखील त्यांच्या भक्तीचा प्रताप दाखवलाय. सर्वात श्रेष्ठ तुम्हाला माहित असेल जनाबाई, त्याच्यानंतर परिसा भागवत, आणि सगळ्यात मोठं जे आता आपण म्हणतो वाईट टाकले लोक, जे चोखा महाराज किंवा चोखा बंका आहेत, त्या चोखा बंका महाराजांची देखील भक्ती इतकी परमपवित्र होती की ती पवित्र बघून देवाला देखील आपल्या स्वतःच्या देवा ठिकाणी ठेवलं. पंढरपूरला कोण कोण गेलंय? हा बोला ना देवा. हो, घुमानला. हो, नव्हतं. हो, हा फिरवलं. बरोबर. हा मंदिर फिरवलं, घुमान. बरोबर. कवी छेलाच्या त्यांनी सांगितलं की तिथं त्या विहिरीच्या खालचं मंदिर फिरवलं. आता तेच म्हणत, तिथे जरा स्पेलिंग मिस्टेक आहे. अति अद्भुत. अति अद्भुत. त्यानंतर आता पंढरपूरला तुम्ही गेलात, नामदेव महाराजांचे शिष्य आहेत. मला सांगा वास्तुशास्त्र कुणाकुणाला काय? वास्तुशास्त्रावर कुणाकुणाचा विश्वास आहे? मला सांगा वास्तुशास्त्रामध्ये देवघर कुठं असतो? वास्तुशास्त्रामध्ये देवघर कुठं असतं? ईशान्य दिशेला. मग तुम्ही पंढरपूरला गेलात, पांडुरंगाचं जे मुख आहे त्याच्या ईशान्य दिशेला कुणाची समाधी आहे मला सांगा, जर तुम्ही पंढरपूरला गेला असाल तर. पंढरपूरला पांडुरंगाच्या ईशान्य दिशेला कुणाची समाधी आहे? आणि पांडुरंगाची नजर कुठल्या समाधीवर आहे? चोकोबारा. चोखा माझा देव, चोखा माझा भाव, कुळधर्म देव चोखा. स्वतः पांडुरंगाने म्हणलंय कुळधर्म देव चोखा माझा. म्हणजे काय? चोकोबा राजांना स्वतः पांडुरंगाने काय केलंय? देव मानलंय. म्हणून ईशान्य दिशेला त्याची स्थापना केली. बघा, चोकोबा महाराजांचा जी समाधी सोहळा किंवा मृत्यू, परवा दिवशी समाधी सोहळा झाला चोकोबा राजांचा 1-2 दिवसापूर्वी. कुठं झाला? त्यांचा मंगळवेळेला कूस पडून. सगळ्याला माहिती आहे, मंगळवेळेला कूस पडून त्यांचं म्हणजे देहावसन झालं. तर मग ते देहावसन झाल्यावर नामदेवराय त्यांचे प्रथम शिष्य होते, त्यांना बोललं की तुझा जो भक्त आहे त्याला काय कर, त्यांचं तिथं देहावसन झालं तर त्याच्या तू काय कर, अस्थि आण. मग नामदेव महाराजांनी विचारलं की देवा अस्थि कशात आणू? तर देवाने काय केलं? स्वतःचा पितांबर दिलाय. बघा, धर्मशास्त्रात काय सांगितलंय? जेव्हा सख्खा मनुष्य किंवा जेव्हा वडीलधारा मनुष्य किंवा जेव्हा स्वतःचा जवळचा आप्त माणसा जेव्हा देहावसन होतं तेव्हाच गळ्यातलं पितांबर त्या माणसाला द्यायचं असतंय. तर काय केलं? इथं आप्त माझा सगळ्यात जवळचा माणूस चोकोबा राय यांचं देहावसन झालं. काय केलं? स्वतः पांडुरंगाने पितांबर नामदेव महाराज दिला. नामदेवांना सांगितलं की जा तू मंगळवेळात कूस जिथं पडले तिथे जा आणि तिथून काय कर, तू अस्थि गोळा करून घेऊन ये म्हणलंय. मग नामदेव महाराजांना प्रश्न पडला, देव काहीतरी येण्यासारखं सांगते बाबा, तिथं हजारो लोकांचं देहावसन झालंय, तिथं चोकोबा महाराजांना मी कसं काय ओळखू, किंवा चोकोबा महाराज तेच आहेत किंवा त्यांचीच अस्थि कशी काय आणू?
पांडुरंगाने काय कळत, तुम्ही एक देव आहे तो तुम्हाला कळतंय, पण मी साधा भक्त किंवा साधा सामान्य मनुष्य आहे. मग पांडुरंगाने काय सांगितलं की ज्या अस्तीतून विठ्ठल विठ्ठल हे नाम येईल त्या अस्थी काय आहेत, चोखोबारायांच्या आहेत. म्हणून बघा आतापर्यंत तुम्ही वाऱ्या बघता, आषाढी वारी बघता, ते काय आहेत, संतांची देवाकडे वारी आहे. जगातली एकमेव वारी आहे जी पांडुरंगाची मंगळवेळा वारी. अजून पण तुम्ही पंढरपूरला जाऊन बघा, कालच वारी सुरू झाली, पांडुरंगाची पालखी अजून देखील मंगळवेळा जाते. म्हणजे ही एकमेव वारी आहे की देवाची संतांकडे जाते. बाकीच्या वाऱ्या तुम्ही संतांकडे देव आहे. कारण ज्ञानेश्वर महाराज आळंदीतून पंढरपूरला जातात, देहूतून सगळेजण, सगळ्या संतांच्या पालख्या ह्या पंढरपूरला. पण अशी एकमेव वारी आहे जी नामदेव महाराज आणि पांडुरंग ज्या दोन्हीच्या पालख्या चोखोबारायांकडे जातात. म्हणजे मंगळवेळा परवाची समाधी सोहळा त्यावेळेस दोघांच्या पालख्या तिथे जातात. म्हणजे तिथं जाऊन त्यांचं पूजन केलं जातं पादुकांचं, त्या पादुका घेऊन येतात कुठं, तर समाधी सोहळ्यासाठी. म्हणजे अजून एक 8 दिवसांनी प्रत्येक दुसरा म्हणजे संत चोखोबा महाराजांचे 2 समाधी सोहळे पंढरपुरात केले जातात. मग तिथं सांगितलं की बाबा तू काय कर, जिथं तुला अस्थी पाहिजे त्या अस्थी जर पाहिजे असतील तर काय कर, ज्या अस्थीतून विठ्ठल विठ्ठल हे नाम येईल ते नाम म्हणजे माझ्या चोखोबारायांच्या वाऱ्या. तर अक्षरशः नामदेवरांनी सगळ्या अस्थी सापडल्या. तर ज्या ज्या अस्थीला त्यांनी कान लावले ते त्या सगळ्या अस्थी धुंडाळ्या. शेवटी जिथं आता कूस पडल्या, जिथं राजवाड्याच्या बाजूला कूस आहे, मंगळवेळेला गेला असाल तुम्ही समाधी पाहिल्यास सांगतो, राजवाड्याच्या बाजूला कूस आहे, चौकात आहे, भर चौकात. तर त्या तिथं त्यांना त्या अस्थी सापडल्या. त्या अस्थी त्यांनी पिळ्या पितांबरात आणल्या आणि देवाला सांगितलं. मग देवाने सांगितलं या अस्थी काय कर, तू चंद्रभागेमध्ये शुद्ध कर. मी ह्या चोखोबारायांसाठी समाधी सोहळ्याची जागा निवडलेली आहे, ती जागा मी सांगतो त्या जागी तिथं त्यांचं मनपूर्वक किंवा विधीपूर्वक त्यांचं हे करून त्यांची समाधी स्थापन करा असं सांगितलं. म्हणजे काय की इतका मोठा भक्ती नुसतं म्हणजे काय, नामदेव महाराजांचा एकटाचा नाही की नामदेव महाराजांचे जे जे शिष्य आहेत, जे त्या शिष्याचा देखील भक्ती प्रताप या की महाराजांनी म्हणलं असं की अत्यभूत आहे. म्हणजे आपण विचार करू शकत नाही अशा विचाराच्या पलीकडे त्यांची भक्ती. नुसतं नामदेवांचं की नामदेव महाराजांचा परिवार सांगितलंय, त्या नामदेवांचा प्रत्येक परिवाराचं काय आहे, एक 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 आता नामदेव महाराजांचा परिवार लोकांना माहिती आहे 14 जणांचा परिवार होता. नामदेव महाराजांचा 14 जणांचा परिवार होता. 15वी दासी जनी म्हणले, म्हणजे 15 जणांचा परिवार. जेव्हा नामदेव महाराजांनी समाधी घेतली, नामदेव महाराजांनी किती जणांनी समाधी घेतली एका वेळेस, आषाढी शुद्धीला आपण बघतो, आषाढी शुद्ध त्रयोदशीला नामदेव महाराजांचा समाधी सोहळा असते. त्यावेळेस नामदेव महाराजांनी एकट्याने समाधी घेतली का? हा, 14 जणांनी दासीजनी म्हणजे 15 जणांनी समाधी घेतली. म्हणजे हे अद्भुत काय काय घडलंय, म्हणजे ज्या गोष्टी आहेत. मग त्यावेळेस काय केलं, नामदेव महाराजांची जी एक सून होती, नामदेव महाराजांची जी सून होती ती सदावर्ते नावाची सून होती. ती सून गरोदर असल्यामुळे गरोदरपणासाठी माहेरी गेलती, ती एकटी जिवंत राहिली. नामदेव महाराजांचं आडनाव तुम्ही बघितलं रेळेकर आहे. नामदेव महाराजांचं आडनाव नामदास का पडलं त्याचं देखील मी तुम्हाला थोडंसं ह्याच्यावर चरित्र सांगतोय. नामदेव महाराजांची जी एक शेवटचे जे विटा महाराज होते, विटा महाराजांची जी सून होती, ती सून काय होती, गरोदरपणासाठी माहेरी गेलती. मग जेव्हा तिला कळालं की बाबा आपल्या घरचे सर्वजण समाधी घेतलेत, मी एकटीच राहिले, तर मी एकटी जगून काय करून काय केलं, तिने काय केलं, पांडुरंगाला भांडणं केलं. पांडुरंगाशी भांडणं केली की काय केलं, मला एकटीला ठेवून बाकीच्यांना समाधी द्यायचा अधिकार. बघा, संतांना अधिकार होता देवाला भांडण, तुम्ही आम्ही देवाला भांडू शकत नाही, त्यांचा अधिकार होता. अहो जनाबाईने तर काय म्हणलंय, अरे अरे विट्या मूळ मायेच्या कार्ट्या म्हणलंय, तुझी माय रणकी म्हणलंय. म्हणजे देवाला इतक्या आवारच्या भाषेत शिव्या दिल्या. तो अधिकार फक्त आहे कुणाला, संतांना. एक जनाबाईला दुसरी तुकारामांची जी पत्नी आहे तिला, त्या दोघींनाच फक्त अधिकार होता की पांडुरंगाला शिव्या द्यायचा. तसं इथं आलेला जे नामदेव महाराजांची सून आहे त्यांनी देवाला शिव्या दी शाब्द, म्हणजे तू मला एकटीला जिवंत का ठेवलं, मला काय केलं म्हणून काय केलं. नामदेव महाराजांचा जो पुत्र म्हणजे नामदेव नातू होता, तो नातू काय केला, असं अक्षरशः फेकला आणि पांडुरंगाने तो झेलला. म्हणजे काय केलंय, पांडुरंग काय म्हणले, तुझा वंश मी पोसीन. नामदेव महाराजांना शब्द दिला, म्हणजे त्या जी सुनेला शब्द दिला की मी तुझा काय कर वंश पोषण, मी तुला शब्द देतो, तू नाराज होऊ नको, तुझ्या सगळ्यांना मी समाधी जरी दिला असेल तुझा मी वंश पोषायचा अधिकार मला आहे, काय कर तुझं हे बाळ मला दे. मग असं केलं. बघा पांडुरंगाचे जे स्तन आहे, एक अर्जुन आणि पांडुरंग दोघं अस्तनी आहेत, दोघांना देखील स्तन नाही. तुम्ही पांडुरंगाची मूर्ती पाहिली असेल, अस्तनी म्हणलेल्या पांडुरंगाला, म्हणजे ज्याला स्तन नाही तो स्तन. तर अशा अस्तनी पांडुरंगातनं त्यावेळेस दुधाच्या चिळकांड्या बाहेर पडलेल्या आहेत की बाबा ह्याचा वंश मी पोषण म्हणले, म्हणजे मी ह्या बाळाचा सांभाळ करेन, ह्याला दूध पिऊ घाल, नाहू माकू घालून ह्याचा पूर्ण सांभाळ मी केला. असं जेव्हा म्हणले तेव्हा ती जी सून आहे त्या सुनांनी पांडुरंगाच्या चरणाची समाधी घेतली आहे. एकमेव ती आहे की पांडुरंगाच्या चरणाची, बाकीचे 14 लोक पायरीशी महाद्वाराच्या पायरीशी आहे, आणि ती एक जी सून आहे ती सून श्रावण महिन्यामध्ये देवाच्या पांडुरंगाच्या पाया शिकल्या. असं करून म्हणजे इतका हा अत्यभूत केला, म्हणजे एवढा मोठा भक्ती प्रताप आहे त्यांचा की भक्ती देवाला वश केला. नुसतं त्यांनी असं केलं नाही, वशच केलंय. मग परमप्रिय भक्त सखा की आत्मा आप्त काम देवाचा. आता काय म्हणले, परमप्रिय भक्त सखा एकच आहे बघा, आपण म्हणतो सगळ्यांना माहिती आहे, अर्जुन देवाचा परमप्रिय भक्त सखा कोण आहे, अर्जुन. आणि दुसरा कोण आहे, नामदेव महाराज.
की आत्मा आप्त काम देवाचा. आता आप्त काम म्हणजे आपण जी कामना करतो की मला असा मुलगा होऊ दे, असं जे मिळू दे, तसं देवांनी कुणाची कामना केली आहे हिथं ते बघा. आम्ही एक कामना काय करतो, माझी कामना काय असते, माझं घर होऊ दे, नोकरी होऊ दे, किंवा मध्यमवर्गीयाचं एकच असं 4च गोष्टी असतात मध्यमवर्गीयाचं, एक पत्नी, 2 मुलं, 1 BHK आणि एक कार, आहे की नाही. आपल्या 4 गोष्टीमध्ये आपला संसार असतो. तसं देवानी काय म्हणले, माझी कामना काय आहे की मला माझा भक्त सखा आणि त्याचा मला भक्ती प्रताप पाहायला मिळू दे, सतत मला काय मिळू दे, माझा देवाची माझ्या देवानी काय म्हणलं, सतत माझ्या भक्ताचं काय मिळू दे, भक्ती मला रोज रोज काय मिळेल पाहायला मिळू दे, किंवा भक्ती त्याची माझ्या जवळ येऊ दे, म्हणजे जी अत्यंभूत भक्ती आहे त्या भक्तीचा जो प्रताप आहे ते मला पाहायला मिळू दे, असं त्यांनी सांगितलंय. कारण परमप्रिय भक्त सखा की आत्मा आप्त काम देवाचा, म्हणजे कामना जी केली देवाने ती कामना काय केली आहे, माझ्या परमप्रिय भक्त सख्याची केली आहे. चौथी जी आर्य आहे, आता हे तर सगळ्यांना माहिती आहे. आता इथं माफ करा, इथं मला काय वाटतं की थोडासा कविवर्य मोरोपंतांची चूक नाही, काय नाही, थोडासा क्रम हा चुकलेला असं माझं मत आहे, माझं वैयक्तिक मत आहे. कारण ही जी आर्य आहे दुसरी पाहिजे होती असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्हाला काय करणार, कारण जन्म आधी पाहिजे मग शेवटचं शतकोटी नंतर पाहिजे असं माझं मत आहे. कारण त्यांनी त्यावेळेस काय सुचलं असेल, कारण प्रत्येकाचं कसं आहे, प्रत्येकाला काय सुचतं त्याप्रमाणे त्यांनी लिहित असतात. कारण ही जी ओवी आहे चौथी नसता दुसरी किंवा तिसरी पाहिजे होती, कारण इथं बालपणीचा उल्लेख आहे. आता हे तर सगळ्यांना माहिती आहे, बालपणीचं म्हणे हा नामा श्री विठ्ठल असं जेव कसा. आता बघा हे तर सगळ्यांना म्हणजे सांगायची गोष्ट नाही, काय म्हणलं, बालपणीचं म्हणे हा नामा श्री विठ्ठला जेव कसा. म्हणजे काय, नामदेव महाराज जेव्हा 7-8 वर्ष होते, नामदेव महाराजांचे वडिलांचा शिंप्याचा व्यवसाय होता. ते गावोगावी जाऊन काय करत होते, कापड विकत होते. मग एक दिवस काय झालं, अचानक त्यांना काम आलं. नामदेव महाराजांचे जे वडील आहेत त्यांचा नित्यनेम काय होता, सकाळी पहिला उठायचं, अंघोळ बिंघोळ करायची, देवाची षोडोपचारे पूजा करायची, आणि जो घरचा पहिला जो स्वयंपाक असेल किंवा पहिला जो नैवेद्य असेल तो देवाला दाखवायचा, त्याच्यानंतरच स्वतः अन्न ग्रहण करायचं. हे त्यांचं नित्यनेम होतं. प्रत्येकाचं नित्यनेम असते बघा. वारकऱ्याचे नित्यनेम म्हणजे काय, हरिपाठ म्हणजे वारकऱ्याची संध्या. तसं प्रत्येकाचे काय काय नियम आहेत. तसं नामदेवरायांच्या वडिलांचा नियम काय होता की पहिला स्वयंपाक जो झाला, किंवा आपण देखील बघा पहिल्यांदा काय करतो, देवाला नैवेद्य दाखवतो. तसं नामदेव महाराजांच्या वडिलांनी काय सांगितलं, पहिला नैवेद्य. मग काय झालं, अचानक त्यांना व्यापारी काम असल्यामुळे कापड विकायला दुसऱ्या गावी, म्हणजे काय ते गावाचा बाजार होता, त्या बाजाराला जाणं असल्यामुळे त्यांनी काय सांगितलं, त्यांच्या गोनाई म्हणजे नामदेव महाराजांची आई जी गोण्याला सांगितलं की गोनाई आज काय कर, तू आपल्या नामदेवरायाला काय सांग की आज तू बाबा नैवेद्य दाखव, मला अतिशय तातडीचं काम आलं, तर तू काय कर, तू नैवेद्य काय कर पांडुरंगाला नामदेव महाराजांना सांग. मग नामदेव महाराजांनी काय केलं, ठीक आहे आई मी जातो म्हणले. नामदेव महाराज खेळत खेळत आले. त्यावेळेस त्यांचं अवघं 7 ते 8 वर्ष होती. दृढ निश्चय कुठून असतो बघा, अवघं 7 ते 8 वर्ष होतं. नामदेव महाराज मग गोण्याने सांगितलं, हे बघ नामदेवा, तू काय कर, देवाला नैवेद्य दाखव. देवाला नैवेद्य दाखवले की हा जो प्रसाद आहे तो आपण घरी आणून छानपैकी खाऊ, तुला छानपैकी जेवण भोजन देईल. तू काय कर, पटदिशी जा आणि पटदिशी देवाला काय कर, नैवेद्य दाखवून परत ये. मग हाटासी तातडी दामा शेट्टी गेला, नैवेद्य पाठविला नामया हाती, येई लवकरी जेवी झडकरी, माता माझी धरी वाट पाहे. मग हे जाऊन नामदेव महाराजांनी पांडुरंगाला काय, हे पांडुरंगा, हे विठ्ठला केशवा, काय कर, तू लवकर नैवेद्य जेवणार आहे बाबा, मला आईने बोललंय, मला देखील खूप भूक लागली, तू काय कर, पडशी जेव आणि मला सोडव बरं. मग इथं मग ते तरी काय, तिथं काय ती सगुण भक्ती असल्यामुळे पांडुरंगाची मूर्ती सगळ्यांना माहिती आहे, दगडाची असल्यामुळे दगड बोलतो का, दगड जेवतो का, त्यामुळे काय केलं, पांडुरंग काय बोलना हलना चालना. मग इथं नामदेव महाराज काय म्हणतात, नेनता म्हणून कागाय जीवासी आपल्या प्राणासी करीन घात. इथं बघा दृढ निश्चय इथं सांगितलंय, नेनता म्हणून कागाय जीवासी आपल्या प्राणासी करीन घात, नामा मने माझ्या वडिलांचे ठेवणे, देईन दाखवीन पांडुरंगा. काय केलंय, तू मला लहान समजून, छोटा पोरगा समजून मला एड्यात काढतोस का, माझा नैवेद्य जेवत नाहीस का, तू जर नैवेद्य दाखवणे तुझ्या पायाशी मी काय कर, माझं डोकं आपटून काय कर, जीव देईन. असं जेव्हा ह्या लहान पोराचं दृढ निश्चय पाहिला पांडुरंगाच्या मनात एकदम उफळून आलं. पांडुरंग काय झाला, नेंताहून नामदेव महाराजांबरोबर जेवू लागले. काय केलं, एक घास नामदेवाला दे, हाती धरून वाटी, नामा म्हणे म्हणलेलं आहे की नामदेव महाराजांनी एक घास खाणार आणि एक घास पांडुरंग नामदेव, अशा रीतीने नामदेव महाराजांनी दिलेला नैवेद्य पूर्णपणे पांडुरंगाने खाल्लेला आहे. मग तिथं काय म्हणलेलं आहे, केशवा माधवा गोविंदा गोपाळा जेवी तू कृपाळा पांडुरंगा, अच्युता अनंता श्रीदेवा माधवा जेवी तू गा पांडुरंगा. म्हणजे पांडुरंगाला अशा ओव्या गाऊन काय केलंय नामदेव महाराजांनी, पांडुरंगाला पूर्णपणे जेवण घातलं, रिकामं ताट घरी आलं. इथं रिकामं ताट घरी आणल्या आई म्हणाला, अरे तू काय केलं, नैवेद्य तू स्वतः भूक लागली म्हणून खाल्ला. नाही ग आई, पांडुरंग स्वतः जेवलेत, तुला कसं सांगू, देवानी माझा प्रसाद खाल्ला, देवानी आपल्या वडिलांसारखा प्रसाद खाल्ला. म्हणजे बाळपणीच हा म्हणजे काय केलंय, पांडुरंगाचा दृढ निश्चय दाखवलाय विठ्ठला समोर, काय जेव कसा जेवत नाहीस, जेव कसा म्हणजे कसा जेवत नाही. इथं काय सांगितलं बघा,
देव कसा उतरे, म्हणजे देवाला देखील त्याने कस, जे पणाला लागतं आपण कस म्हणतो, कस, तो देव कसा उतरे जो, म्हणजे देवाला देखील त्याच्या पणाला उतरावं लागलं की बाबा हे नामदेव महाराज वेगळंच काहीतरी आहे, वेगळंच काहीतरी रसायन आहे, याच्यासाठी आपल्याला काय करावं, जेवा लागलं. त्याचा होतो स्वयाची सेवकास. आता शेवटचं जे त्याचा होतो स्वयाची सेवकास, म्हणजे सेवकासा, सॉरी हा तेच म्हणलं, ते मी जरा सेवक कसाच आहे, ते सेवक कासा झालाय तिथं. बाळ म्हणजे देव, म्हणजे एवढा दृढ निश्चय बघून स्वतः जेव्हा नामदेव महाराजांचं अन्न देवाने भक्षण केलं, तर त्याच्या कसाला, म्हणजे नामदेव महाराजांनी लावलेला कस देवाने काय केलं, उतरवलाय. म्हणजे तुझं जे पण आहे ते काय केलं, त्यामध्ये उतरून आहे. म्हणजे देवाने काय केलं, नामदेव महाराज देवाच्या परीक्षेत पास, लक्षात ठेवा, इथं परीक्षा देवाने नामदेव महाराजांची नाही घेतली आहे. इथं हे वाक्याचा अर्थ वेगळा आहे. इथं काय म्हणलंय, कसा उतरे जो, म्हणजे देव स्वतः त्याच्या परीक्षेत उतरलाय, नामदेव महाराज नाही. इथं लई जणांचा गैरसमज की देवाच्या परीक्षेत नामदेव महाराज, अजिबात नाही. नामदेव महाराजांच्या परीक्षेमध्ये देवाने उतरलाय, कारण देवाला घाबरलं, बाबा काय करू, घे जेवतो, तू काय म्हणतो ते. मग इथं काय म्हणलं, त्याचा होतो स्वयाची सेवक असा, म्हणजे काय केलंय, स्वतः नामदेव महाराजांचे सेवक झाले. सेवक झाले म्हणजे काय हो, जेव्हा नामदेव महाराज रुसतील, रुसला असे नामा उभा महाद्वारी म्हणलंय, अभंगच आहे बघा, रुसला असे नामा उभा दावा. जेव्हा जेव्हा नामदेव महाराज रुसले तेव्हा काय केलंय, लक्ष्मी मातेला सोडून पळत गेलं. अरे नामदेव महाराज असे डोलीमध्ये रुसत होते, तर काय केलं, नामदेव महाराजांचं उपरण पकडलं. अरे नामया काय झालं तुला काय करतो, मी काय करतो, वैकुंठाचं दार देतो, वैकुंठामध्ये माझ्या हृदयात बसतो. नामदेव महाराज अजिबात नको, देवा मी म्हणाल तसं ऐकलं तर मी तुमचं ऐकतो, असं म्हणून काय केलं, अक्षरशः देवानी त्यांची भरपूर सेवा, म्हणजे त्यांचीच नाही, त्यांच्या पत्नीची, त्यांच्या आईची, त्यांच्या मुलांची, सगळ्यांची सेवा केली. नुसतं देवाने त्यांची, आणि सगळ्यात हेच नाही, त्यांच्या भक्तांची सेवा केली. आता बघा, तुम्हाला महिला मंडळाला माहित असेल की सगळ्यात म्हणजे जी अशौच ज्याला म्हणतात ती सेवा म्हणजे बाळणपणीची सेवा, बरोबर का नाही. बाळणपणी एखाद्याची सेवा करायची म्हणजे सगळ्यात कमी दर्जाची सेवा, नीच दर्जाची सेवा, ज्याला आपण घाणेरडी सेवा थोडक्यात म्हणतो, ती सेवा कुणी केली हो, फक्त एकमेव पांडुरंगाने. कुणासाठी केली हो, चोकोबा. म्हणजे काय, देवाच्या भक्तासाठी पण केलंय. नुसतं म्हणजे देवाचा दास काय झालं, दासाचा दास पण झालेला आहे. म्हणून इथं काय म्हणलंय, देव कसा उतरे जो, तू माझी सेवा करू नको, माझ्या भक्ताची सेवा कर, असं नामदेव महाराजांनी सांगितलंय. मग तेव्हा काय केलंय, देवाने काय केलंय, चोकोबा महाराजांची जी पत्नी होती तिचं काय केलं, बाळणपण केलं. कारण तुम्हाला माहिती आहे, बाळणपणाचा त्रास सगळ्यात आपला जीव असा नकोसा होतो, म्हणजे तिथं बाळाचं बालूचं धुणं, हे सगळं काम काय केलंय, पांडुरंगाने केलंय. म्हणून काय म्हणलं, उच्च नीच जाणे भगवंत म्हणलंय, किंवा देवांचाही देव करतो, भक्तांची चाकरी भगवंत. बाबा भक्ती देखून म्हणजे काय केलंय, तुमची नीचातली नीच सेवा काय करतो देवा, फक्त भक्तीचा भाव करून बघतो. म्हणून काय म्हणलंय, तुम्ही जर देवाला कस लावला तर काय करते, देव तुमचा कस. म्हणून काय म्हणलंय, लहानपणी इतकं त्यांचा प्रताप आहे की त्यांनी प्रत्यक्ष पांडुरंगांना आपला दास केलेला आहे. असं ह्या 4थ्या ओवीचं कविवर्य मोरोपंतांनी अर्थ केलं, हे अतिशय उत्तम केलंय. ह्यांना हे शब्द सुचलेच कसे, ह्याचा मला अभिमान वाटतो. किंवा हे जे 2 ओवी आहेत हे सुचणं लय भयंकर आहे. कारण आम्ही बघितलो आजकालच्या पीएचडी पण बघतो, मी विद्यार्थ्यांचे, मी पहिला प्रोजेक्ट बघतो, पीएचडी बघतो, कुठून तर कुठून कॉपी असतो. हे विचार करणं म्हणजे ह्यांना डोकं, ही पीएचडी म्हणजे आयुष्यभरात सगळ्यात मोठी पीएचडी ही. ह्यांना हजारो पीएचडी ह्यांच्या पुढे फुकट आहेत किंवा खोटे आहेत. कारण ह्यांचे 2 वाक्यामध्ये ना हजारो पीएचडी होतील. कारण एवढं त्यांचं ह्या वाक्यात काय म्हणतात त्याला, दृढ अर्थ आहे. इतकं एवढं व्यवस्थित दिलं. ह्याच्यामध्ये पूर्ण त्यांनी काय केलंय, बालपण, देवाचा दास, हे सर्व चरित्र त्यांनी रेखाटलंय. आणि 5वी जी ओळी आहे, तो शुद्ध नामयाचा जो गातो आदरे अभंगाते, जे पातक जड इतरा श्री गंगेच्या तसे न भंगाते म्हणलंय. 5वी जी आर्य आहे त्यामध्ये त्यांनी काय केलंय, नामदेव महाराजांचं विशेषण सांगले किंवा वर्णन घातलंय. की काय म्हणलंय, नामदेव महाराजांचे बघा, आजकालचे तुम्ही महाराज बघता, त्यांचं चरितार्थ कुणाच्या जीवावर चालतं हो. आजचे जे महाराज आपण बघतो, भरपूर महाराज गाड्या घोड्या घेऊन फिरते, 10-10 लाखाची काय पाकिटं बिकिटं घेते, म्हणजे त्यांचं चरित्र कशावर चालतंय, हे चरित्राच्या ग्रंथ, देवाचे जे अभंगाचं चरित्र ग्रंथ आहे, अक्षरांची सेवा जी म्हणतो आपण, अक्षरांची सेवा केल्यामुळे त्यांचं चरित्र, त्यांनी स्वतःचं काय सांगतात का हो. जे तुम्ही म्हणता हे महाराज एवढा छान आहे, ते महाराज एवढा छान आहे, त्यांनी कुणाचं सांगताय, त्याचा पदार्थ सांगताय. त्याच्या आई वडिलांची त्यांनी कधी सेवा करत नाही, फक्त काय केलेलं असते, ह्या अभंगाची सेवा केलेली असते. त्याच्यामुळे त्याला काय मिळाले आज, मान सन्मान. तुम्हा आम्हाला पण आपल्या लोक पाया काय पडतात, आपण ह्यांची सेवा करतो म्हणून पाया पडतात का, आपल्या स्वतःमध्ये काय शक्ती आहे, आपण यांचीच सेवा करतो. म्हणून काय म्हणलं, तो शुद्ध नामयाचा जो गातो आदरे अभंगाते. तुम्ही जर त्या नामदेव महाराज, म्हणजे नामदेव महाराज असे नाही, कुठल्याही संताचा जर तुम्ही अभंग शुद्ध आचरणाने किंवा आदराने जर गायला तर काय होतंय, कारण का आदराने म्हणजे काय, शुद्ध आणि आदर काय, ह्याच्यात काय फरक आहे. देवडीकर महाराजांची गाथा कुणाकुणाला माहिती आहे, किंवा देवडीकर महाराज
त्यांनी तुकाराम महाराजांची गाथा कशी केली हे कुणाकुणाला माहिती आहे. म्हणजे ह्या शब्दाचा अर्थ कळाल, तो शुद्ध नामाचा जो गातो आदरे अभंगाते. देवडीकर महाराज तर माहिती आहे, तुकाराम महाराजांची गाथा ती सगळ्यात प्रसिद्ध देवडीकर महाराजांची, बाकी कुणाची घेऊ नका म्हणून सांगितलं आहे. तुकाराम महाराजांची खरी गाथा पाहिजे असेल तर देवडीकर महाराज. का हो, कशासाठी म्हणलं जातं की त्यांचीच गाथा का घ्या, त्यांनी लिहिलेले अभंग का? हा खरी कुठली? हा चमचा चमचा सांडशी सांडशी हा सांडशी हा बाजला शपक अभंग बरोबर. हा म्हणजे तुम्हाला जर तो अभंग घ्यायचा असला तर शुद्ध आदरे का, ते देवडीकरांनी काय केले, एवढी त्यांची साधना होती की एवढ्या बघा 6 कोटी अभंग तुकाराम महाराज सांगितले, त्यामध्ये 8 कोटी अभंग आले. कुणी कुणी स्वतःच्या नावाने तुकाराम महाराजांची, आता बघितल्या मध्ये आलं तर बघा तुका म्हणे देऊ पार्टी म्हणलं काय काय आहे की नाही, तसं कोण तुकाराम महाराजांचं नाव घेऊन काही पण म्हणत होतं. कुठलेही स्वतःचे अभंग घुसत होते. हा प्रासादी अभंग होते, शेपक अभंग घालत होते, कुठले कुठले भरपूर अभंग आहेत. शेपक अभंगाची एक जवळजवळ 2800 पानाची यादी आहे. मग ते अभंग खरे कसे काय म्हणल्यावर देवडीकर बुवांना अधिकारी व्यक्तिपुरुषांना बोलवते की बाबा महाराज तुम्ही काय करा, ह्यातले शेपक किंवा देवाचे तुकाराम महाराजांचे कुठले खरे ते सांगा. तर काय केलं त्यांनी, असं करा मला माझी जीव मी आ करतो, माझ्या तोंडावर विस्तव म्हणा, सांडशी म्हणा, चमचा म्हणा, जे काय गरम वस्तू काय करा माझ्या जिभेवर ठेवा. हा बाबाजी, हा बाबाजी प्रमाण सपना माझी. हो हो, म्हणून आज देवडीकर बुवांची जी तुकाराम बुवाची गाथा आहे ती एकदम शुद्ध आणि आदराने गायली जाते. बघा कुठल्याही कीर्तनात अभंग गाताना हे दोनच, मग वारकरी संप्रदाय असो, नारदीय संप्रदाय असो किंवा रामदासी संप्रदाय, तिन्ही मी बघितले, तिन्हीचे अभंग मी ऐकलेत की तुकाराम बाबाच्या गाताना प्रासादिक अभंग घातले जातात. का शेपक का, त्यासाठी काय नाही, तो शुद्ध नामयाचा जो गातो आदरे अभंगाते, जे पातक जड. म्हणजे काय होतं बघा, सगळ्यात मोठं मी समजा महाराज, मी जर चुकीचा अभंग म्हणलो तर माझ्या इतका पातकी कोण नाही, ब्रह्महत्याचं पाप लागतं असं म्हणलं. चुकीचं देवाचं जर अभंग मी चुकीचा म्हणलो, आता भरपूर जण काय जणांना येत नसतं, कुठं काही पण जोडतात. आपण बघितलंय जोडाक्षर लावून कुठलाही काही अर्थ करतात अभंग गाताना. कारण काय झालंय, कीर्तनापेक्षा गायक जास्त झालेत. पाहिलं असेल तुम्ही, कीर्तनापेक्षा गायक झालेत, त्यामुळे त्यांना त्यांच्या स्वरात त्यांच्या मीटरमध्ये बसण्यासाठी काय म्हणले जात आहे, काहीतरी शब्द लिहितात, त्या अभंगाचा अर्थ वेगळा होता. मग तिथं काय होतंय, ते पातक होत आहे. आता देखील सांगितले की माझा जर अभंग चुकीचा म्हणला संतांचा तर काय होणार आहे, मी सगळ्या आता आपण ज्यांच्या क्षेत्री उभारले त्या समर्थ रामदास स्वामींचे इतके चुकीचे घाणेडे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये बघितलो, इतके घाणेडे ओव्या सांगितलेल्या आहेत ना त्यांच्या, कारण त्यांनी अजिबात तसलं लिहिलं नाही. त्यांची जेव्हा खरा दासबोध आपण वाचतो त्या ओव्या कुठेही सापडत नाहीत. म्हणजे असं केलं हा त्यांचा प्रमाद आहे. म्हणजे ते शाप समर्थ नाही, त्यांच्या ज्या ओव्या चुकीच्या लिहितात, चुकीच्या ज्या प्रसार करतात ते. तसं नामदेव महाराजांचे जे अभंग आहेत ते जर शुद्ध आचरणाने आदराने जर कोण म्हणतील तर काय होणार आहे, त्यांचं पातक जाईल. म्हणजे जड जीव आहे ते जड जीव उद्धरीला जड जीवा म्हणलंय, ते जड जीव काय होतील, उद्धरतील. तुम्ही आम्ही जसं अहिल्याबाईची शिळा उद्धरली तसं काय होणार आहे, आपण उद्धरणार आहे. आणि गंगेमध्ये आंघोळ केल्यावर म्हणताय कोण कसं, त्याच्यात हे 2-3 अर्थ सांगितलेत. श्री गंगेच्या तसेन भंगाते. हा हा म्हणजे काय, गंगा लहरीमध्ये सांगितल्यासारखं. हा मग हिथं बी काय सांगितलं, चंद्रभागा म्हणले कोण, इथं 2-3 अर्थ सांगितलेत. हा चंद्रभागा सांगितले, कारण का नामदेव महाराजांनी काय सांगितलंय, न करी मी गंगा, मी गंगेला जाणार नाही, माझी चंद्रभागा माझ्या जवळ आहे. म्हणून इथं काय सांगितलं, श्री गंगेच्या तसेन भंगाते. म्हणजे तुम्ही गंगेचं स्नान करून किंवा चंद्रभागेचे स्नान करून, कारण चंद्रभागेत कुणी स्नान केलं तर ज्याला सहस्त्र भगे पडले होते. तुम्हाला चंद्राची कहाणी माहित आहे, चंद्रभागेला चंद्रभागा नाव काय पडलं, कारण का चंद्राला सहस्त्र भगे पडलं, ते पाप कुठं धुतलं होतं, चंद्रभागेत स्नान करून. म्हणून काय पंढरपूरला काय झालंय, चंद्रभागेसारखं भीमा नदीचा आकार झालेला आहे. म्हणून मग ते जे भगे, म्हणून काय म्हणलंय, ते जे भगे किंवा जे ते पातक आहे काय होईल, दूर होतील. कुठं, फक्त तू काय कर, ह्याच्यामध्ये आंघोळ कर, नवे आंघोळ न करता काय कर, फक्त तू. कारण का रोज तुम्ही गंगेला जाऊ शकणार आहे का, रोज चंद्रभागेला जाऊन येऊ शकणार आहे का? अहो घरासमोर विहीर असते, घरासमोर नदी असते, मी जात नाही. बघा आपण इथे 3 दिवस उरमोडी धरणला मी अजून गेलो नाही, जातो का आपल्या घरासमोर, कारण प्रत्येकाला काय पाहिजे असतं, घरात गंगा. म्हणून काय करायचं, तांब्यावर पाणी घ्यायचं, आपल्या जे नळाला येतं कॉर्पोरेशनच्या, भले ते स्वच्छ असो, कार्बन डाय असो, काय असो, मग ते घ्यायचं आणि घेताना फक्त काय करायचं, गंगा गंगा म्हणती. म्हणजे ते घेताना फक्त काय करायचं, शुद्ध आदराने काय करायचं,
वाचे वाचे म्हणता गंगा, हा ते म्हणायचं. फक्त हे घेता शुद्ध आदराने तुम्ही काय करायचं, ते पाणी आपल्या डोक्यावर घेताना फक्त देवाचे अभंग म्हणायचे. ते देवाचे अभंग म्हणलं तर काय होणार आहे, तुमचे सगळे पातक निघून जाणार आहेत आणि तुमचं गंगेचं स्नान किंवा 100 गंगाचं स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला घडणार. म्हणून आपल्याला सांगितलं बघा, तुम्ही गंगा यमुना गोदावरी सिंधू सरस्वती कावेरी असं आपण म्हणतो, त्याच्यासाठीच म्हणतो गंगेच्या यमुनेच्या त्याच्यासाठीच. कारण का, मी जे पाणी घेतो ते काय गंगे समान आहे. त्यामुळं किंवा देवाचा तुम्ही अभंग म्हणा तर काय होईल, तुमचं पूर्ण पाप जोडून तुम्ही जडजीवा तारण होईल किंवा तुमचं जे पातक आहे ते नष्ट होईल. असं हे 5व्या ओळीमध्ये कविवर्य मोरोपंतांनी सांगितलं. म्हणजे परफेक्ट सांगितलंय. काय सांगितलं त्यांनी, की तुम्ही कुठं जाऊ नका, देव तुमच्या जवळ आहे. असं इतकं व्यवस्थित सांगितलं की बाबा तुम्ही देवासाठी रावळा नसे रावळी, तुम्ही कुठली यात्रा बित्रा करू नका. घरात तुमच्या गंगा आणण्याचं सामर्थ्य फक्त कुणाच्यात आहे, संतांच्या अभंगात. एवढंच त्यांनी सांगितलं. फक्त ते अभंग म्हणताना काय करा, आदरयुक्त म्हणा आणि शुद्ध म्हणा, चुकीचे अभंग म्हणू नका. हे दोनच गोष्टी सांगितल्या, पण किती व्यवस्थित अनमोल सल्ला त्यांनी दिलेला आहे. आता जो 6वी जी ओवी आहे, आता हिथं जे म्हणलेलं ना, हा शब्द घेताना कृपया जातीवाचक घेऊ नका. हा शब्द भरपूर जणांचा हा शब्द जातीवाचक नाहीये. परमेश्वर प्रसादे भक्ती, इथं पण बघा. आता इथं महाराज अत्यद्भुता वचे सुचिता, वसे सुचिता रुची ताप हरी तीनही न तदुक्ती ब्राह्मणासे का उचिता. हा म्हणजे इथं काय सांगितलंय की नामदेव महाराजांची जी भक्ती आहे ती भक्ती अतिशय शुद्ध आहे. त्यांनी जी केलेली भक्ती आहे ना, त्या भक्तीला तुम्ही काय करा, दोष लावू नका किंवा त्या भक्तीला तुम्ही कमी लेखू नका. बघा पंढरपुरामध्ये जे परिसा भागवायचे नंतर नामदेव महाराजांचे शिष्य झाले, त्यांनी काय सांगितलं, नामदेव महाराजांचं जर मी सकाळी तोंड बघितलं तर मला अतिशय पातक लागणार आहे. असल्या कमनशिबी लोकांचं जर मी तोंड बघितलं तर माझं पाप होणार आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं की मला नामदेव महाराजांचं तोंड देवा सकाळ सकाळी दाखवू नको म्हणलेलं आहे. मग ह्याच्यासाठी देवांना एक कथा रचावलंय किंवा देवाने एक चमत्कार करायला लावला. का तर परिसा भागवत जे रुक्मिणीचे भक्त होते, बघा रुक्मिणीचे जे भक्त होते परिसा भागवत, त्यांना रुक्मिणी मातेने काय दिलं तर परिस दिलता, म्हणून त्यांना परिसा भागवत म्हणा. आणि काय करते, परिस लोन स्वतःच्या सर्व घरचे जे लोखंडाच्या वस्तू आहेत त्या सर्व काय केल्या त्यांनी सोन्याच्या बनवून घेतल्या होत्या. त्यामुळे ते श्रीमंत झालं. इकडं नामदेव महाराजांची अष्टदरिद्र्य, नामदेव टेकडे फक्त जुनाट खोपट म्हणजे झोपडी होती. मग एकदा नामदेव महाराजांची जी पत्नी आहे राजाई, ती राजाई आणि परिसा भागवतांची पत्नीचं नाव कमळाजा, कमळाजा व राजाई हे दोघे काय केले, चंद्रभागेवर धुणं धुवायला गेलते. मग बोलता बोलता महिलांचं जे संभाषण होतं त्या संभाषणामध्ये बोललं, तुझं बाई बरोबर आहे, श्रीमंती खूप आहे. अगं माझ्या नवऱ्याची करामत आहे, माझ्या ज्या पतीला आहे ना साक्षात लक्ष्मी प्रसन्न आहे, त्यामुळे माझ्याकडे एवढं सोनं नाणं संपत्ती आहे. मग मला बाई असं काय नाही, आमचे जे पती आहेत नामदेव महाराज नुसतं देवाच्या भक्ती नामस्मरण करतात, घरात 4 आणे आणत नाही. आता बघा मी जर महाराज आहे, मी घरी गेलो तर मला कीर्तन करून आलेलं आहे, म्हणजे किती पाकिट आणलं हो तुम्ही, नाहीतर येऊ नका घरी. तुम्ही किती गेलात, समजा तुम्ही गेलात कुठं मुंबईला जायचा खर्च तुमचा 5,000, येताना 6,000 घेऊन या बघा, तरच घरात यायचं, नाही तर जेवण नाही. तसं म्हणजे आम्ही असं म्हणलं जातं महाराजांना. बघा महाराजांना महाराजा पत्नीने अजिबात किंवा आलेत का, गिळा जेवा झोपा, मला त्रास देऊ नका, तुमची ती भक्ती तुमच्याकडे. तसं नामदेव महाराजांची पत्नी ती पण म्हणली की आमचे नामदेव महाराज काय करतात, फक्त भक्ती करतात हो, त्यांना देवांकडनं काय देव असं त्यांना द्यायला उभेत, असं दोन्ही कर ठेवून मला दोन्ही हात असे पसरलेत, पसरले, पण आमचे नामदेव महाराज आमचे पती एक पण घेत नाहीत. तुमच्या पतीचं बरं आहे, मग काय असं करशील का, मला 1-2 दिवसासाठी तुझा परिस देशील का. काय केलं राजाई मातेने कमळाजा मातेला म्हणलं की मला 1-2 दिवसासाठी काय तुझा परिस दे. ठीक आहे बाई देते, पण कुणाला सांगू नका. हा गपचूप परिस घेतला, रात्री गेली, जेवढे घरातल्या लोखंडाचे भांडे होते सगळ्याला पटापटा परिस लावला. सगळे भांडे नामदेवरायांच्या पत्नीने सोन्याचे करून घेतले आणि 2 भांडे विकून मस्त घरात घमघमाट, स्वयंपाकाचा थाट. इकडं नामदेव महाराज आत्ताच त्यांचा नित्यनेम करून येत होते. बघता तर का अरे आपल्या घर चुकले का, कारण घरातून एकदम घमघमाट कसा काय येत आहे. त्यांना संशयाला, माझ्या घरात मला भाकरीचा तुकडा खायला मिळत नाही तर घमघमाट कसा येतोय. मग जाऊन विचारलं, काय ग राजाई, काय एवढा आज तुमचा वाढदिवस आहे, कुणाचं काय सुख आहे, पांडुरंग घरी आलाय का आपल्या. नाही मला ना असं काहीतरी जादू मिळाली, त्यामुळे तुम्ही तुमची भक्ती करा, मी माझं सुखाने राहील. मी काय करलं, माझा संसार आता आजी संसार सुखाची गेम आहे म्हणलंय, म्हणजे माझा संसार मी आता सुखाचा करेन का, मला आता सोनं नाणं मिळालं. मग हे नामदेव महाराजांनी रात्री गोड बोलून विचारलं, कसं काय तुला एवढं ऐश्वर्य समृद्धी प्राप्त झाली. मग त्यांनी काय सांगितलं की मला परिसा भागवतांनी काय दिले, परिस दिले, ते परिसांमुळे झालाय. मग असं म्हणले बघू तो परिस कुठे आहे, असं म्हणून नामदेव महाराजांनी काय केलंय, राजाईकडनं म्हणजे त्यांच्या ज्या पत्नीकडनं परिस घेतला, समोर जाऊन चंद्रभागेमध्ये फेकून दिला. मग इकडे 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, परिस तर अजून आपला परत येत नाही. इकडे कमळाजा मातेचा म्हणजे परिसा भागवतांची जी पत्नी आहे तिची उलघाल होत होती की मला माझा परिस का देत नाही. मग 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, हळूहळू भांडणं झाले
की मग शेवटी काय झालं, परिसा भागवत देखील विचारले का तू परीस कुठे ठेवलायस, 3 दिवस झाला मला परीस का देत नाहीस. मग असं म्हणता सांगितलं, अहो मी काय केलंय, नामदेवरायांच्या घरी परीस दिलता, तो त्यांनी अजून दिला नाही. तिने म्हणले तुला अक्कल बिक्कल आहे का नाही, तो परीस मला रुक्मिणी मातेने दिलता आणि तू त्यांना देतेस, तुला अक्कल आहे का नाही. आणि त्या भिकारडाला म्हणजे त्यावेळेस त्यांनी ते म्हणलेलं आहे, कारण त्यावेळेसचा जो काळ होता त्या दृष्टीने त्यांनी जे बोललेलं आहे. कारण त्यावेळेसची परिस्थिती बघा, 100 वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी, 750 वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल. कारण नामदेव महाराजांचा जो काळ आहे तो 750 वर्षापूर्वीचा आहे. त्या वर्षीचा काळ तसाच होता. मग त्यांनी काय म्हणलं, असं तसं भांडणं झालं, दोघांचं भांडणं झालं. नामदेव महाराजांना म्हणलं, बऱ्या बोलानं मला 1 दिवसात मला परीस आणून देणे, तर मी तुला हे करेन. म्हणजे काय ते त्यांनी बोललं, असं तसं बोललं आणि मला परीस, त्यांना अभिमान झाला की मी रुक्मिणी मातेचा भक्त आहे, रुक्मिणी मातेने मला परीस दिला. म्हणजे त्यांना गर्व, थोडा गर्व चढला होता. म्हणजे का तुम्ही ब्राह्मणाशी का उचित, म्हणजे त्या परिसा भागवतांना गर्व चढतो, गर्व देखील उतरत होता. मग ठीक आहे, नामदेव महाराज काय म्हणले, तुला परीस हा मानायचं, चल काय कर, आपण चंद्रभागेत जाऊ. चंद्रभागेत गेले, श्री विठ्ठलाचं ध्यान केलं. अच्युतम म्हणले, काय त्यांचं जे म्हणले ते म्हणले, किंवा समचरण सरोजम सांद्रनी लाभोदापम जगणहित पाणी मंडनम मन, हे नामदेव महाराजांचा आवडता मंत्र. तो मंत्र म्हणला, चंद्रभागेचं पाणी घेतलं आणि त्या चंद्रभागेत परत सोडलं आणि काय म्हणले, असं कर, काय कर आता तू परिसा डुबकी मार म्हणले. नामदेव महाराजांनी काय केलं, परिसा भागवतांना डुबकी मारली आणि सांगितलं, तुझ्या उंजळीत जेवढे खडे निघतील ते सगळे खडे वर घे म्हणले. मग परिसा भागवतांनी जवळजवळ 8-10 खडे घेतले आणि म्हणले, ह्यातला कुठला बी खडा घे, लोखंडाला परीस नाही झाला तर बोल म्हणले. म्हणजे इतकी नामदेव महाराजांची परमेश्वर प्रसादाने एवढी भक्ती होती. कारण का, जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती, तेने तुझी प्राप्ती झाली देवा. म्हणजे नामदेव महाराजांनी एवढी भक्ती प्राप्त झाली होती की ती परमेश्वराचा प्रसाद होता. त्यामुळे परिसा भागवतांना काय दिलं, जे ह्या चंद्रभागेतले जेवढे देखील गोटे आहेत ते सगळे काय आहेत, परीस आहेत, त्यामुळे ते परीस घे. मग हे जेव्हा परिसा भागवतांनी पाहिला, त्यांचा पूर्ण अहंकार आणि गर्व गळून गेला आणि काय केलं, त्यांनी नामदेव महाराजांची आरती केली. प्रत्यक्ष प्रचिती हे वाळवंट परीस केले. जय जय आजी भक्तराया जीव लागा नामदेवा. बघा, जे परिसा भागवत श्रेष्ठ कुळातले रुक्मिणी मातेचे भक्त, त्यांनी नामदेव महाराजांचं दासत्व पत्वरला नामदेव महाराजांची आरती केली की प्रत्यक्ष प्रचिती वाळवंट परीस काय सांगितलं, पूर्ण चंद्रभागेचं वाळवंट तुम्ही काय केलं, परीस केले आणि माझा अहंकार आजपासून गळाला आणि तुम्ही काय कराल, देवाचे पूर्ण भक्त आहेत, म्हणजे परमेश्वराची प्रसाद मिळाला, तुम्हाला भक्तीचा प्रसाद मिळाला. तिथं काय केलंय, ह्या जे परिसा भागवत त्यांचे काय झालं, गर्वहरण झालंय. कारण ज्यांना माझ्यासारखं भागवत कोण सांगत नाही, माझ्यासारखं चतुश्लोकी भागवत किंवा भागवताचा स्कंद माझ्यासारखा कोण सांगत नाही, हे जो त्यांना अभिमान होता परिसा भागवतांना, तो तिथं गळून पडलाय. ते तर झालं, ताप 3 हरला. म्हणजे काय, रुची, म्हणजे त्यांना कशा सोन्यात रुची होती संसारात, आणि त्यांचा ताप पण हरला. म्हणजे काय झालं, त्यांना जो अभिमान होता संसारात तो हरला. हरी तिन्ही म्हणजे काय, त्यांचं तिन्ही हरलंय. आता काय काय जण 3 काम हरले म्हणतात, प्रत्येकाचं गोष्ट वेगळी. त्रिताप, हा आध्यात्मिक, हा अधिभौतिक आणि हा ते 3 ताप. तर कर्म बी म्हणलंय, कर्म बी 3च आहेत ना. मग तसं हे रुची, जे त्यांनी रुची म्हणजे कुठली संसाराची रुची, सोन्या नाण्याची. कारण त्यांनी काय म्हणले, मला रुक्मिणी माता प्रसन्न आहे, तरी पण माझी रुची कुठे आहे, संसारात आहे. मी सोन्या, बघा मला, कारण का चित्ती नाही आज त्याचा पांडुरंग दास म्हणलाय. कारण पांडुरंगाला दास करायचं असलं तर तुमचं काय पाहिजे, सोन्या नाना चित्त नसलं पाहिजे. सोने नाणे तुकाराम मूर्तिके समान म्हणलंय का नाही, तसं हे जर रुची तुम्हाला हारायची असेल काय करावं लागेल. मग रुची कुणी हारली, फक्त नामदेव महाराजांच्या शिष्य होता. मग ताप कुठला, तर तुम्हाला 3 ताप कळाले. मग हरी म्हणजे हरी तिन्ही म्हणजे कुठले हो, हरी म्हणजे हारले का हरी, हा हरीने 3 ताप हारले. मग त्यामध्ये रुची ताप बघ. म्हणून काय झालं, ह्या ब्राह्मणा उचित काय अउचित काय हे कळालं कुणाला, परिसा भागवतांना. म्हणजे ह्या कथेत देखील काय सांगितलं तुम्हाला पूर्ण. पण हे कसं सांगितलं बघा, हे सांगताना मोरोपंतांनी अतिशय योग्य भाषा सांगितलंय. फक्त जवळजवळ किती 1 2 3 4 5 6 7 8 9 वाक्यामध्ये किंवा 9 शब्दामध्ये त्यांनी काय केलंय, पूर्ण गर्वहरण आणि परीस आणि भक्तीचं काय श्रेष्ठत्व आहे ते सांगितलंय. इथं काय सांगितलंय, भक्तीचं श्रेष्ठत्व सांगितलंय. असं नाही की भक्ती करा भक्ती करा. बहुतेक जणांना भक्ती कशी करायची कळत नाही. कारण का, तुम्ही आम्ही जी करतो ती कुठली भक्ती हो, सकाम भक्ती आहे. मी भक्ती काय करतो, मला काय तर मिळू दे म्हणून करतो. निष्काम भक्ती माझी तर नाही आहे. मी तिरुपतीला काय होतो, मला कुठं पैसा मिळवा. कीर्तन प्रवचनला काय होतं, कोण 4 लोक ओळखा, मला 4 लोक बोलवा, 4 सुपाऱ्या जास्त मिळवा, आहे का नाही. म्हणजे माझं काय, मग बरोबर आजकाल सेवा हा शब्द झालाय. मला मी बघितलंय, अहो सुपाऱ्या तमाशात असते तो, सेवेमध्ये. म्हणजे काय झालंय, कीर्तनाचा तमाशा झाला, तमाशाची कीर्तन झालं म्हणताय. कारण का बघितलं आपण. मग त्या कशामुळं, आपली ही परमेश्वर प्रसादे भक्ती नष्ट झाल्यामुळे. हा सगळ्यांना असं सकाम भक्ती, भक्ती करतात, प्रत्येक जण भक्ती करतात, पण ती भक्ती कुठली करतात, सकाम भक्ती, कामनायुक्त भक्ती. कुणाला पत्नी पाहिजे म्हणून भक्ती असते, कुणाला मुलगा पाहिजे म्हणून भक्ती असते, कुणाला घर पाहिजे असते, कुणाला भावाची इस्टेट पाहिजे असते, कुणाला दुसऱ्याची पत्नी पाहिजे असते. प्रत्येकाची सकाम भक्ती वेगळी आहे. भक्तीचे जसे प्रकार आहेत त्याचे सकाम भक्तीचे प्रकार आहेत, भक्तीच्या कामनेचे प्रकार आहेत. मग त्या प्रकारामध्ये कुठली भक्ती, परमेश्वर प्रसाद आहे भक्ती, ज्याच्यामुळे काय होणार आहे,
तुमचे हे 3 ताप हरणार आहेत. ती भक्ती केलं तर काय होणार आहे तुम्ही, की ब्राह्मणाशी काय उचित, इथं श्रेष्ठत्व दाखवलेलं नाही आहे. बहुतेकांचा गैरसमज काय की ब्राह्मणाचं इथं श्रेष्ठत्व नाही आहे. कारण काय इथं काय सांगितलं, भक्ती श्रेष्ठ, भक्तीचं श्रेष्ठत्व दाखवलं आहे. कारण ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण म्हणलेला आहे. म्हणजे ह्या भक्ती कशी ब्रह्म जाणणारी भक्ती तुम्ही करा असं तिथं सांगितलेलं आहे. तर 7वी जी ओवी आहे आर्य आहे, म्हणजे आता इथं बघा, हे तर एकदम छान आहे बघा. किंबहुना नाम्याची भक्ता दासी जनी तिची वाणी, खानी पातक आणि तरीच खळांच्याही लोचने पाणी. आता इथं काय सांगावं, आता ह्याचा अर्थ तुम्ही सांगा, मी सांगणार तर तुम्ही सांगा, तुम्हाला काय समजलं, तुम्हाला ह्यातनं काय समजलं, काहीतरी समजलं असेल ना. तुम्हाला काय समजलं म्हणजे मला काय समजलं सांगतो, कारण प्रत्येकाची बुद्धी वेगळी, प्रत्येकाची समज पण वेगळी आहे. हा लोचली डोळ्यात पाणी, बरोबर, एकदम साधा सोपा. म्हणजे ह्या ओळीला तिने काय केलं, कूट केलं नाहीये, एकदम साधा सरळ सांगितलं की बाबा नामदेव महाराजांचं जर तुम्हाला महत्व पाहिजे असेल तर काय आपण म्हणतो बघा, सॉक्रेटिसने काय म्हणलंय, अहो सॉक्रेटिस सगळ्याला माहित असेल, एकदम तत्व एक तास. सॉक्रेटिसने काय म्हणलंय, त्याला एखादी प्रश्न त्याने काय सांगितलं, हा प्रश्न माझा ड्रायव्हर देखील देऊ शकलं म्हणलं होतं का नाही. तसं इथं काय सांगितले, देवापेक्षा काय सांगितलं, देवाचे भक्त श्रेष्ठ. तसं जे संतांचे शिष्य देखील काय तेवढी ताकद. आपण ह्याच्यासाठी सर्वात उत्तम उदाहरण इथं आहे बघा, इथं घडलेलं उत्तम उदाहरण आहे. इथं कुणाचं उत्तम उदाहरण, शिष्याचं सर्वात उत्तम उदाहरण कुठं इथं जास्त नाव, हा कल्याण स्वामी आहे की नाही. कल्याण स्वामीचं उत्तम उदाहरण आहे. रामदास स्वामींचं श्रेष्ठत्व कुणी वाढवलंय, कल्याण स्वामींनी. तसं नामदेव महाराजांचं श्रेष्ठत्व कुणी वाढलंय, त्यांच्या भक्ती दासी जनीने. आता इथं बहुतेक भरपूर जणांनी तर त्यांची कुणी जात काढली, कुणी गाव काढलंय, कुणी जनाबाई काय म्हणलेलं सांगितलं. तर जनाबाईची कथा सगळ्यांना म्हणल्या, दमा आणि कुरुंदनी त्यांना लहानपणी सोडलं होतं, ते सगळ्यांना माहिती आहे. दमा आणि कुरुंदच्या वडिलांना त्यावेळेस प्लेग झालता वारीमध्ये प्लेग झाल्यावर काय झालं, जनाबाईंना काय केलं, त्यांनी नामदेव महाराजांच्या वडिलांकडे सोडलं की बाबा ह्याचा काय, जनाबाई म्हणजे तू याचा सांभाळ कर, आता काय कर, ह्या जनीदासीचा तू सांभाळ कर, आणि सांभाळ करून काय कर, हिला भक्तीच्या मार्गाला लाव. मग अशा भक्तीच्या मार्गाला लावलं की तिने काय केलं बघा, नामदेव महाराजांनी शतकोटी अभंग जे म्हणलेत त्याच्यामधले 4 कोटी जे अभंग आहेत त्या ह्या दासी जनीने लिहिले आहेत. नामदेव महाराजांचे 100 कोटी अभंग आहेत, त्यामध्ये 4 कोटी अभंग. कारण तुम्ही कसं म्हणता महाराज 4 कोटीच कसं काय लिहिलं, तर नामदेव महाराजांचा नवीन तुकाराम महाराजांचा स्वतःचा अभंग आहे. तुम्हाला एक अभंग सांगतो, त्या अभंगामध्ये आकडे सांगितलेत की कुणी किती अभंग लिहिले आहेत. आता ते माझ्याकडे आहे का बघतो, हे स्पष्ट लिहिलंय की एवढे इतके अभंग ह्यांनी लिहिलेत, इतके अभंग ह्यांनी लिहिलेत म्हणून. कारण मी काल ते एका ग्रंथात उघडून काढले होते की बाबा कुणी किती अभंग, तर त्यामध्ये जनाबाईंनी 4 कोटी अभंग लिहिलेत म्हणून सांगितलेले आहेत. आहे का तर ते 4 कोटी अभंगाच्या वेळ काय झालं, जनाबाईचं काय म्हणलं, किंबहुना नाम्याचे भक्त असे जनी तिची वाणी खानी पातका. तिची वाणी म्हणजे काय, तिची वाणी काय शुद्ध होती का, मगाशी सांगितलेला अभंग, तिची वाणी शुद्ध होती का, अरे अरे विट्या मूळ मायेच्या कार्ट्या, म्हणजे तिची वाणी काय होती, शुद्ध नव्हती. तरी काय होतं, एवढे घातक वाक्य असलं तरी तिने पातकाच्या खाणी नष्ट केल्यात, भरपूर जण नष्ट केल्यात. आता शेवटचं जे वाक्य की नाही, आणि तरीच खळांच्याही लोचनी पाणी, ही जे काय जनाबाईंची जी कथा त्या कथेवरनं दिलेली आहे. कारण का तुम्हाला माहिती आहे जनाबाईंची सेवा कोण करतं, केर काढे जनाबाईं, केर काढी चक्रपाणी म्हणले आहे की नाही. कारण स्वतः त्याचा केर कोण काढत होता, स्वतः पांडुरंग काढत होता, जनाबाई बरोबर उष्ट निष्ठ खात होता आहे का नाही. मग एका रात्री काय झालं, जेव्हा जनाबाई दळण जळत होती तेव्हा काय झालं, काकडा आरतीची वेळ झाली. मग काय झालं, काकडा आरतीची वेळ झाल्यावर पांडुरंग धावत गेले, आणि काय झालं, वाकळ घेऊन गेले आणि शेलार आला. मग दुसऱ्या दिवशी तिथले जे पुजारी होते, जे पुजारी लोक होते, बडवे लोक, त्यांनी काय केलं की देवाच्या पितांबरातून गळ्यातल्या हाराची काय झाली आहे, चोरी झाली आहे, काय करा, तपास करा, जो सापडेल त्याला आपण काय करू, सुळावर देऊ म्हणलंय. आणि आज जरी तुम्हाला तो सूळ पाहायचा असेल, जर पंढरपूरला गेला, गोपाळपूर कोणी बघितलंय, गोपाळपूरला जनाबाईचा संसार आहे. जनाबाईच्या संसाराच्या समोर जिथं त्यांना सुळावर चढवलंय, ते सुळावर चढवल्याची जागा तिथं मंदिर आहे, सूळ देखील आहे अजून. तर मग त्याच्यावरनं हे म्हणून आलो. मग ते त्यावेळेस जेव्हा लोकांनी म्हणले बरं झालं जनाबाई आता सापडलीला, काय करू, हिनं पांडुरंगाच्या अलंकाराची, पांडुरंगाच्या उपरणाची चोरी केली, आपण काय करू, आता तिला आपण सुळावर शिक्षा देऊ.
मग जेव्हा सुळावर दिलं तेव्हा काय, प्रत्येकाला ती पुढची कथा माहिती आहे. जेव्हा जनाबाईंना सुळावर दिलं तेव्हा काय झालं? हा, सुळाचं पाणी झालं आणि देवाला गळ्यात हार झालं. मग तेव्हा ते बघताना काय झालंय, वाईट लोकांच्या डोळ्यात देखील पाणी. ज्यांना मी म्हणलो तो बरं झालं जनाबाईंना शिक्षा मिळाली, बरं झालं, बरं झालं. लई लई जनाबाई म्हणजे जास्त करत होती, माजली होती थोडक्यात. तिनं पांडुरंगाला लय स्वतःचं हे करत होती, बरं झालं तिला शिक्षा मिळाली. म्हणून काय केलं, तिला सुळावर, म्हणजे सुळावर चढताना जेव्हा सुळाचं पाणी झालं किंवा जेव्हा त्याला हार मिळाले तेव्हा काय झालं, ते जे वाईट बघणारे लोक होते, ज्यांच्या मनात वाईट कामना होती, त्यांच्या डोळ्यात देखील पाणी आलं की जनाबाईंची भक्ती किती श्रेष्ठ आहे. त्यामुळे काय झालं, आणि तरीच खळांची या लोचनी पाणी म्हणलंय. म्हणजे पाणी काय आलंय, म्हणजे हे दोन अर्थ आहेत. खळांच्या लोचनी पाणीचा हा एक अर्थ आहे, तो एक अर्थ आहे. कारण का, पातक तिच्या जनाबाईंनी नुसती भक्ती केली तर काय होतंय, सर्व पातक तिच्या वाणीने देखील आठवी घेऊ का? थांबू दे. बर ठीक आहे. कुंडलिक वरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता नामदेव चरित्रावर इथं ज्ञानेश्वर ने तीर्था विरहे चिंता अनामया लागे, प्रभू साधू श्रीस म्हणे मन मम मन विसरे न नामया लागे. आता तीर्थावळी प्रसंग कुणाला माहितीये? 162 ओव्या, 87 अभंग जे आहेत तीर्थावळी. पहिला जे प्रवास, आपण प्रवास वर्णन ग्रंथ बघितले असेल सध्या, ते पहिला जो ग्रंथ आहे प्रवास वर्णनांचा, तो नामदेव महाराजांनी काढलाय. नामदेव महाराजांनी जेव्हा नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर राय माऊलींबरोबर जी तीर्थयात्रा केली, त्याची तीर्थावळी म्हणून एक 87 अभंग 162 व्याचं प्रकरण केलं. स्पेशल मी तेच सांगलं, प्रवास वर्णन ज्याला आपण म्हणतो सध्याच्या भाषेत, ट्रॅव्हल गाईड, ते ट्रॅव्हल गाईड त्यांनी केलं की कुठं कुठं तीर्थयात्रा केली, कशी कशी केल्या. आता इथं काय म्हणजे ज्ञानेश्वर तर सगळ्यात ज्ञानी माणूस, भक्तामध्ये श्रेष्ठ, नामदेव महाराजांच्या गुरुचे गुरु. बघा, नामदेव महाराजांच्या गुरुचे गुरु कोण हो? ज्ञानेश्वर महाराज. कसं हो? नामदेव महाराजांचे गुरु कोण? हा, विसोबा खेतरांचे गुरु कोण? हा, मुक्ताईंचे गुरु कोण? हा, गुरुचा गुरु तो माझा म्हणलेला. म्हणजे इथं काय बघा, त्या शिष्याचं किती भाग्य की स्वतः त्यांचे गुरुचे गुरु काय म्हणले की बाबा ये. खास ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या सगळ्या भावंडांना 2-4 संतांना घेऊन कुठं आले? तीर्थावलीसाठी किंवा तीर्थयात्रा करण्यासाठी पंढरपूरला आले. त्याच्या आधी ज्ञानेश्वर महाराजांनी पंढरपूर पाहिलं नव्हतं. बघा तुम्ही चरित्र बघा, नामदेव महाराजांचा, ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी ह्याच्यात दोन्हीतला फरक सांगतो. हरिपाठामध्ये पांडुरंगाचं नाव आहे, विठ्ठलाचं नाव आहे. ज्ञानेश्वरीमध्ये पांडुरंग विठ्ठलाचं नाव आहे का? 18च्या 18 अध्यायाचा 100 वेळा वाचा, फक्त इथे विठ्ठल आणि पांडुरंग नाव दाखवा. पण हरिपाठामध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला कधी हरिपाठ कुठं सुचला तर जेव्हा नामदेव महाराजांबरोबर तीर्थयात्रा केली तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना हरिपाठ सुचलेला आणि हरिपाठाची रचना तेव्हा दोन्हीचं साल पण तुम्ही बघू शकता. म्हणजे दोन्ही कसल्याही दृष्टीने तुम्ही अभ्यास करा. ज्ञानेश्वर महाराजांनी जे हरिपाठाची रचना केली आहे ती नामदेव महाराजांनंतर तीर्थयात्रा केल्यावर केली. म्हणून काय सांगितलंय, जयाच्या भावे तीर्थ राहो. ज्ञानेश्वरी सांगितलं, जयाच्या भावे तीर्थ राहो, दर्शने प्रतीक्षिती ठावो, जयाचे संगे ब्रह्म भ्रांतासी. हा, म्हणजे तुम्हाला जर तुमचा भ्रांत घालवायचा असेल तर काय करा? तीर्थयात्रा करा. मग तीर्थयात्रा करायचं का सुचलो तर एकदा आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराज असे झोपले होते, तर त्यांना स्वप्नामध्ये 4 बायका दिसल्या. 4, कोणी 4 सांगतं, कोणी 3 सांगतं. आपण 3 धरू. 3 बायका दिसल्या, अक्षरशः मळकट कपडे, घाणेरडे केस, डोकं घाण झालेलं. अशा बायका आल्या आणि काय केल्या? एका नदीत गेल्या, आंघोळ केल्या किंवा एका तीर्थयात्रा एका तीर्थक्षेत्री गेल्या आणि येताना अशीच ते सुंदर होऊन आल्या, म्हणजे राजकन्यासारख्या आल्या. मग ह्या 3 स्त्रिया कोण हो? हा, कारण का त्यांनी ते गंगा यमुना सरस्वती ह्या 3 नद्या. आणि मग ज्ञानेश्वर महाराज विचारला, अहो तुम्ही इतक्या घाण होता आता एवढं स्वच्छ? अहो देवा काय म्हणले, आमच्याकडे इतके महापातकी लोक येतात, स्नान करतात, त्यांची पापं आमच्या अंगावर घालतात, मग ते पातक धुण्यासाठी आम्हाला काय करावं लागतं? तुमच्यासारख्या देवांची तीर्थयात्रा करावी लागते. मग असं म्हणलं नामदेवांना बी, ज्ञानेश्वर महाराजांना मी माऊलींना सुचलं की आपण देखील काय करावं? तीर्थयात्रा करावं. म्हणून तीर्थयात्रा करताना 3 प्रश्न विचारले जातात. तीर्थयात्रा का करावी, तीर्थयात्रा कुणासोबत करावी आणि तीर्थयात्रा कशी करावी. मग ह्या 3ही प्रश्नाचं उत्तर त्यांना कुठं सापडलं? नामदेव महाराजांकडे. तीर्थयात्रा का करावी तर काय सांगितलं? तीर्थयात्रा काय? अवचट दे लागता चरण. तिथंच काय होते, जिथं चरण लागली तिथे देवाचं वास्तव आहे, तिथे काय झालं? तीर्थस्थान झालेलं आहे. तिथं जर आपण परिक्रमा केलं तर आपल्याला काय होतंय? आपलं पाप नष्ट होतंय. त्यामुळे तीर्थयात्रा करूया. कुणासोबत करावी हो? आता आपण ट्रिपला जाताना विचारतो, तुम्हाला माहिती आहे का? आपण बघा आपल्या पाहुण्याला, जवळच्या मित्रालाच का घेऊन जातो किंवा माहितीगारालाच का घेऊन जातो? कारण त्याला माहिती असतं. तसं मग ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांनाच का तीर्थयात्रेला घेऊन गेला? त्यांच्यासाठी खास पंढरपूरला का आले आळंदीवरून? तर नामदेव महाराजांनी 4 युगामध्ये तीर्थयात्रा केली आहे, नुसतं 1 युगात नाही.
नामदेव महाराजांनी काय केलंय, त्यांच्या 4 जन्मामध्ये तीर्थयात्रा केली आहे, प्रत्येक युगामध्ये त्यांनी तीर्थयात्रा, त्यामुळे त्यांनी काय म्हणले, तुला बाबा 4 युगाचा अनुभव आहे, प्रेम भंडारी ज्ञानसखया नामनाया, तुला 4 युगाचा अनुभव आहे, त्यामुळे काय कर, तू माझ्याबरोबर तीर्थयात्रेला चल. बघा मग हितपर्यंत समजलं, तीर्थ ज्ञानेश्वर त्यांच्यावर तीर्थावले, मग ही तीर्थयात्रा झाली. मग हिथं पुढे काय म्हणलं, विरहे चिंता अनामया लागे प्रभू साधू श्रीस म्हणे. आता हे काय, आता प्रभू कोण, चिंता कोण, आता हिथं बघा परमेश्वराचे प्रेम भंडारी कोण, नामदेवराय. लढीवाळ नामा म्हणजे सगळ्यात लाडके भक्त कोण, नामदेव महाराज. ज्याला बघितल्याशिवाय पांडुरंगाला झोप येत नाही, ज्याला बघितल्याशिवाय पांडुरंगाला जेवण जात नाही, असा जो भक्त आहे तो कुठं चाललाय, तीर्थयात्रेला चाललाय. हा मग हे पुढे आहे की तीर्थयात्रा चालल्या. मग किती बघा, आता आई असते, माझ्या मुलाला किंवा तुमच्या मुलाला काय होतं, परदेशी नोकरी लागते किंवा कुठेतरी ऍडमिशन मिळते, तुम्हाला सुख होतं का दुःख होतं, दोन्ही पण होतंय. माझा मुलगा हुशार होणार आहे, चांगला होणार म्हणून तुम्ही पाठवता, पण गेल्या गेल्या काय करता, तुम्ही रडत बसता, माझा मुलगा कसं होईल, कसं जेवल का, त्याला राहायला मिळेल का, त्याला चांगलं. तसं इथं ज्ञानेश्वरांबरोबर पांडुरंगाने परवानगी दिली आहे. नामदेव महाराज जायला तयार होते, काय म्हणले, भूवैकुंठ पंढरी तुझे बाबा, तुझं चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरी आहे म्हणलंय, तुझं मी चरण सोडणार नाही, तू काय पण म्हण, मी तीर्थ ज्ञानेश्वर महाराज असू दे नाही तर कोण तर असू दे, मी तीर्थयात्रेला जाणार नाही. मग तिथं नामदेवरायाला समजून सांगितलं, जा तीर्थयात्रा केली म्हणजे काय पाहतो होते नाही. हा म्हणजे मी त्याच्याशिवाय सोडत नाही, विठ्ठल माझं एक तुझ्या चरणाशी धास आहे, मी दुसरीकडे जाणार नाही. पांडुरंग हीच माझी वैकुंठ, हीच माझी तीर्थयात्रा, सकल तीर्थयात्रा म्हणजे तुझ्या पायाशी म्हणलंय. मग आता काय कर, मग तिथं काय केलंय, पांडुरंगाने समजून, अरे ज्ञानेश्वर महाराज संत मंडळी आहेत, बडे बडे लोक आहेत, म्हणजे चांगले, ह्यांच्यावर तीर्थयात्रा कर, तुला जगाचं ज्ञान होईल, पातक होईल, तुला नवीन नवीन नॉलेज म्हणजे नवीन नवीन काहीतरी गोष्टी कळतील, असं म्हणून पाठवलं. असं म्हणून पाठवून काय केलं, पंढरपूरच्या तीरावर सोडला. आणि तर पद्मतीर्थ आहे, पंढरपूरला पद्मतीर्थ आहे, पद्मतीर्थाच्या झाडाखाली बसून देव तिथं रडतायत, डोळ्यातनं अश्रू येत आहेत, आणि अश्रू येतात काय, अनामय चिंता, आरुष साबडे नामे माझे भोळे म्हणले, कारण माझा नामदेव महाराज आरुष आहे, भोळा बाबडा आहे, कसं जाईल, कसं तीर्थयात्रा, त्याला ते चालायची सवय नाही, डोंगरात दऱ्यात चालायची सवय नाही, नदीमध्ये जायची सवय नाही, काय होईल माझ्या नामयाचं, म्हणून तिथं बसून पद्मतळावर रडतात. मग तिथं काय म्हणले, मग तिथं रुक्मिणी माताने विचारते, म्हणून काय म्हणले, प्रभू साधू श्रीच म्हणे, श्रीच म्हणजे इथं रुक्मिणी माता आहे, लक्षात घ्या, प्रभू साधू श्रीच म्हणे, मम मन विसरे न नामया लागे. म्हणजे तिथं बी काय झालं सांगतो, तिथं असं वर्णन आहे गात्यात की पांडुरंगाचे 2 डोळे आहेत, एका डोळ्यात आनंद अश्रू गळत होते, एका डोळ्यात दुःखाश्रू गळत होते, ते फक्त रुक्मिणी मातेला दिसले. पद्मतीर्थावर असं घडलेलं चरित्र आहे की का, की माझं नामदेव. मग तिथं एकदा आपली बघा आई जशी पोराला परदेशी पाठवते, इथं रडत बसते का नाही, हो माझं पोरग खाल्लं असेल का, हो त्याला वेळेवर विमान मिळालं असेल का, हो रूम मिळालं, तसं इथं पांडुरंग सतत चिंतेत आहे. म्हणून म्हणलं, मम मन विसरे न नामयाला घ्या. अगं रुक्मिणी माता काय सांगू तुला, मला नामदेव महाराजांशिवाय कळत नाही, जमतच नाही का, अशा अक्षरशः तिथं धाय मोकळून रडलेल्या ओवी आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी आणि नामदेव महाराजांनी ओवी केल्यात, आणि संत कबीरांनी त्यांच्या ओवी केली, किंवा धाय मोकळून रडलंय, नुसतं असं रडलं नाही की धाय मोकळून रडले, की माझं काय करू, माझं नामदेव चैन पडना, कसं करू, काय करू, सांग सांग रुक्मिणी सांग, मला काय करू ते मला कळना. म्हणजे इतकं आतुरता, इतकी नामदेव महाराजांनी माझ्यावर जादू केली, आपण म्हणतो की नाही, काय म्हणता, इतकी माझ्यावर पंढरी नामदेवरांनी जादू केली की मला चैन आणि औषध, नल राजाने म्हणले बघा, औषध न लगे मला, तसं मला आता काय सुचत नाही, माझा प्राण जातो की काय, किंवा मला ही पंढरपूर सोडून जातो काय, असं झालंय. असं ह्या तीर्थावलीमध्ये म्हणजे इथं काय सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली तीर्थावली आणि पांडुरंगाना झालेला म्हणजे भक्तासाठी देवाला झालेलं दुःख, ह्या दोन्हीचं वर्णन मोरोपंतांनी अतिशय यथार्थ वर्णन केलंय, अतिशय व्यवस्थित केलंय. म्हणजे दुःख दाखवलंय, आईची माया ममता, म्हणून काय आपण म्हणतो विठू माऊली म्हणतो बघा, बाकीच्या देवाला म्हणतो का, पांडुरंगाला विठू माऊली म्हणायचं कारणच आहे काय, त्यानं प्रत्येक भक्ताचा तो काय करतो, आईच्या मायेनं, आईच्या ममतेनं काळजी घेतो. मग नामदेव महाराज असो, तुकाराम महाराज असो, ज्ञानेश्वर, कुठल्याही असं ऐकलंय का दुसऱ्या संताला विठू माऊली म्हणलेलं, कारण इथं विठू माऊली म्हणण्याचं कारण आहे, कारण का आईच्या हृदयाने त्याने केलंय. आणि इथं काय केलंय, आपल्या पत्नीला सांगितलं, कारण का जवळचं दुःख, आपण म्हणतो दुःख कुणा सांगावं, जवळच्या माणसाच, इथं काय केलं, स्वतःच्या पत्नीच त्यांनी जवळचं सांगितलं दुःख, की मम मन विसरे न नामया लागे, नामयाला माझं मन विसरत नाही, मी क्षणोक्षणी खाची करीन विचार, म्हणलं की क्षणोक्षणी मला काय नामदेव महाराजांची आठवण इथं बसली असेल, असं करत असेल, तसं करे, ही सगळी आठवण येते. म्हणून मला काय लागले, विरह चिंता, त्याच्या विरहाची चिंता मला सतवत आहे सारखं सारखं. त्यामुळं काय केलं, त्यांना तीर्थयात्रेला मी धाडलो, पण हे मी चूक केलो काय असं मला सतत वाटत आहे. असं ह्या आर्यातून मोरोपंतांनी अतिशय उत्तम, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची विरहणी माहित असेल तशी ही विरहिणीचं रूप आहे बघा. हा, ज्ञानेश्वर महाराज विरहिणी हे एक सेम आहे, म्हणजे असं दाखवलं, पहिलं तो म्हणलेलं आहे, परत हा
ती एक विरवणी. अजून एक धाडिले दूरदेशी मजा अजून का नाही पडिले दूरदेशा आठविना मानसी. हा नको नको हा वियोग कष्ट होतासी जीवासी. ही दिन तशी रजनी झाली गे माय. ती विरायनी ही विरायनी सेम टू सेम. आता देखील ऐकताना अंगावर म्हणजे काटे किंवा एवढं पांडुरंगाला दुःख झालंय. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची विरवणी इथं मोरोपंतांची विरवणी अतिशय यथार्थ शब्द जोडलेत की तोडच नाही ह्या 8व्या आरेला तोडच नाही. कारण चिंतन विरह का असतंय ते हिथं कळतंय. माया ममता काय असते ते आणि विठू माऊली नामकरण काय हिथं कळतंय. मी तर थोडंसं विश्रांती घेतो किंवा थांबतो कारण महाराज आलेले आहेत. अरे बापरे बघा, कारण मला माहित होतं त्यांनी केल्या सॉरी माफ करा 13 क्षेत्रात म्हणजे अजून 9वी 10वी 11वी 12वी 13वी. आता मी तुम्हाला सांगतो इथं पण सांगतो महाराजांनी मला 13 दिल्यात पण खऱ्या ओव्या 17 आहेत. मी त्यांचा जुना ग्रंथ पाहिलाय. मी फोटो पण आणला स्क्रीनशॉट. हा मी काय केलं जुना जो ग्रंथ होता जुना ग्रंथ आर्शिव मधनं काढून बघितला तर त्यामध्ये 17 ओव्या दिल्यात. हा आर्या सॉरी 17 आर्या दिल्यात. महाराजांनी मला 13 सांगितल्या होत्या. मग 13तल्या बी 8च झाल्या. 16 का चरित्र मोठं चरित्र कसं सतत चिंतन करावं. पुन्हा वेळ मिळाल तर तुकाराम महाराजांचं करू. नाथ महाराजांचं जर चिंतन ऐकलं ना आम्ही खरं सांगतो त्यांचं तर चिंतन अतिशय अद्भुत तोडच नाही. मला मराठीचा त्यांचा 4था पिलर काय आता सारखं वाटतं की का मोरोपंतांनी एवढं छान लोकांनी मान्य केलंय. आपण जे संमेलन केलं एकदम अतिशय उत्तम. कारण योग्य माणसाचं करायला पाहिजे हो. आजकाल काय करते पैसे देऊन माझा फोटो लाव तुझा फोटो लाव तुझं वर्णन कर. हा असं चाललंय बघा तुम्ही. कोण तर कधी तर गेलेलं असतं त्याचं वर्णन त्यांना असा छान होता त्यांनी शिक्षण काही कार्य केलेलं नसतंय. भरती करताना पैसे घेतलेले असतात. तुम्हाला पण माहिती आम्ही त्याला शिक्षण म्हणून त्याचे लोक सत्र ठेवतात. पण हिथं सत्र कसं ठेवलंय योग्य व्यक्तींचं योग्य ठिकाणाचं. आणि योग्य ठिकाणी का कारण इथं जे पंच आपले संत त्या पंच संतांमधल्या एका संतांची समाधी आहे तिथं ठेवलं. कारण का संमेलन देखील कुठे ठेवायचं कळायला पाहिजे. भरपूर जो काय महाराज आपण एसी रूम मध्ये ठेवू एसी हॉटेल बुक करू. अरे संमेलन एसी हॉटेलमध्ये असतंय का कुठं. मी बघितलंय पुण्यातलं संमेलन एका ठिकाणी परवा मी नाव सांगत नाही एसी हॉटेलमध्ये ली मॅरेडिन हॉटेलमध्ये संमेलन होतं. आणि संमेलन कोणाचं होतं चोखोबा महाराजांचं. अरे ज्यांनी कधीच एसी बघितलं नाही त्यांचं संमेलन तुम्ही एसीत ठेवता. आता महाराजांचं नाव सांगत नाही मी तुम्हाला. म्हणजे असं करू नका की अशा योग्य ठिकाणी. म्हणून प्रभंजन बुवा पण त्यांचा अंश आहे असं वाटतंय. तर योग्य ठिकाणी ठेवलं त्यांनी. कुठं पण काय ठेवलं नाही विचार करून ठेवलंय. आणि येताना त्यांनी काय केलंय जड हरलंय. बहुतेक जण काय आम्हाला लय मंदिर लांब ठेवू नका. गडावर काय ठेवलंय तुमचं येताना जडत्व हरलंय. बघा तुम्ही सगळ्यांनी पायऱ्या चढताना दम झाकला का नाही. इथं आल्यावर शुद्ध भावेने शुद्ध देखोनी या भाव पोटी आले नामदेव म्हणलंय. तसं इथं येताना म्हणून नामदेव महाराजांचं पांडुरंगाचं दर्शन करताना एक तुम्हाला नियम सांगतो बघा पटतंय का. मला जो माझ्या गुरुनी सांगितलेला प्रथमतः चंद्रभागेचं दर्शन घ्यायचं किंवा स्नान करायचं. त्याच्यानंतर पुंडलिकरायाचं दर्शन करायचं. त्याच्यानंतर पंचमुखी हनुमान माहितीये का. जगातला पंचमुखी ज्याच्या समोर पिंड आहे आणि ज्याच्यासमोर नंदी आहे. नंदी कुणासमोर असतो महादेवा. पण मारुती समोर नंदी असलेलं एकमेव मंदिर पांडुरंगात आहे. म्हणजे बघा अगदी सोपं आहे. चंद्रभागेत स्नान करायचं समोर आले की पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं. सरळ वर आले की काय आहे पंचमुखी हनुमान आहे त्याच्यासमोर नंदी आहे त्याचं दर्शन घ्यायचं. मग तिथं नंदी का बसलाय तर जेव्हा महादेव पांडुरंगाला भेटायला आलते तर नंदी महाराज थकले होते. थकल्यावर मी काय म्हणले ह्या मारुतीरायापाशी विश्रांती घेतो असं म्हणून जेव्हा श्री शंकर पांडुरंगाचं दर्शन घेतले तेव्हा म्हणले सगळे थकले सगळे लोक माझे गण जे आले होते ते सगळे चंद्रभागेत थांबले कोण इकडे थांबले कोण. मग मी कुठं राहू म्हणले. तर पांडुरंगाने काय केलं तू माझ्या काय कर मस्तकावर बस. म्हणून अजून देखील मस्तकावर मस्तके वंदीला म्हणल्या. म्हणून तर काय करायचं पांडुरंगाचं पंचमुखी मारुतीरायाचं दर्शन घ्यायचं. तिथून थोडं पुढे आलं की नरहरी सोनारांचे जे ग्रामदैवत आहे पंढरपूरचं ग्रामदैवत कुठलं माहिती आहे का तुम्हाला. हा महादेव ते कुठं आहे नरहरी सोनार तळघरात आहे बघा लक्षात ठेवा. तिथं दर्शन घ्यायचं. तिथं दर्शन घेऊन भाव चोख करायचा. भाव चोख करायचं म्हणजे चोकोबा रायांचं दर्शन घ्यायचं. लक्षात ठेवा चोकोबा रायांचं दर्शन घेऊन नामदेव रायाचं दर्शन घेतलं. नाम मनात घेतल्यानंतर गरुड खांबाला प्रदक्षिणा मारून मग पांडुरंगाचं दर्शन करायचं. हे नियम आहेत. पूर्वीच्या लोकांनी सांगितले मी काय नाही माझ्या आमच्या गुरुनी किंवा आहेत असं केल्यावर मग त्याच्यानंतर रुक्मिणी मातेचं दर्शन घेऊन मग बाहेर आल्यावर त्याला बालाजी म्हणतात. तो बालाजीची मूर्ती नाही आहे. सांगा बरं बालाजीची मूर्ती आहे. बालाजीची मूर्ती नाही ती बळीराजाची मूर्ती आहे. त्या बळीराजा दर्शन घेऊन मग बाहेर यायला सांगितलंय. म्हणजे पंढरीचं दर्शन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग नगर प्रदक्षिणा म्हणले म्हणजे संतांचे दर्शन. असं पंढरीचं दर्शन आहे. पंढरी महात्म्यात हे दर्शनाचं वर्णन लिहिलेलं आहे. तर असं जर तुम्ही दर्शन केलं तर नक्की तुम्हाला पांडुरंग पावल. आणि तुम्हाला हे मोरोपंतांचं जे या महाराजांमुळे म्हणा किंवा तुम्हा सर्व लोकांमुळे कारण तुम्ही आला म्हणून कार्य घडलंय. तुम्ही जर आला नसतं तरी कार्य घडलं असतं का हो. बरोबर श्रोता वक्ता का म्हणलंय श्रीराम का म्हणलंय कारण तुम्ही आलात म्हणून कार्य घडलंय. ह्यांना कार्याची प्रेरणा मिळाली पण तुम्ही ते कार्य काय केलं पूर्ण केलं यांच्या दृष्टीनं आहे की नाही. आणि मला सांगा आज मी पाहुणा म्हणून एक दिवस राहिलो तर त्यांना जड होतं हो. ह्यांनी मला 3 दिवस सांभाळत. तुम्हाला बी सांभाळत जेवू खाऊ राहणं चेष्टा आहे का सांगा.
सांभाळलं का नाही? म्हणजे हे आपले माता पिता आहेत, समर्थांनी सांभाळलं. त्यांनी सांभाळ, पण आमच्या दृष्टीने समर्थ हेच आहेत. 3 दिवस सांभाळणं कुठल्या पाहुण्याला आज आहे का? त्यातल्या त्यात पुण्या मुंबईत तर अजून अवघड आहे. आल्या आल्या बॅग ठेवताना कधी जाता हो? मग त्यांनी मला 3 दिवस सांभाळ. तसे माझे कोण पाहुणे मुंबईत आले की राहा म्हणतात, पण सांभाळले. हा, म्हणजे त्यांनी इतकं मला मायेने प्रेमाने सांभाळलं. आणि मला खरं सांगू, मोरोपंताचं खरं सांगतो ज्ञान नव्हतं, म्हणजे ह्यामध्ये मी अजून पण अनभिज्ञ नव्हतो. तर हे त्यांनी मला स्वर्गाची खजिना दिला किंवा मोरोपंत एवढे श्रेष्ठ आहेत, एवढं त्यांचं ज्ञान आहे. म्हणून मी 2-4 गोष्टी अजून सध्या 2च गोष्टी वाचल्यात. अजून तर त्यांचा अथांग सागर असलं एवढं समुद्र आहे. कारण त्यांचं रामायण बिमायन ते काय काय बघितलं मलाच कळालं नाही, एवढं भयानक काय काय त्यांनी एवढं कसं ग्रंथ लिहू शकता. एक माणूस एवढा ग्रंथ लिहू शकतोच का? कारण नाही तो देखील काय त्यांनी देवाची भक्ती करून ते एक देव आहे. कारण का प्रत्येकाचे बघा एक अभंग आहे, कुणाचा ग्रंथ कुणी लिहा, ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ कुणी लिहा? सच्चिदानंद बाबा. त्यांना काय केलंय? मृत्यूतनं जिवंत करून लिहायला सांगितलं आहे की नाही? तसं इथं मोरोपंतांना आपल्या मराठी वाङ्मय लिहायला सांगितलं. म्हणजे त्यांना देवानीच केलं की बाबा तू काय करे, कार्य सिद्धीस कर. त्याच्यासाठी त्यांनी काय केलं? आता लोक म्हणतात बारामती ही उज्जैन नगरीची एक उपराजधानी म्हणतात. उज्जैन नगरीचे जे आताचे जे लोक आहेत ते पूर्वी बारामतीत राहत होते. म्हणजे आता काही लोकांनी त्याला बदनाम केलं, ती गोष्ट वेगळी, पण पूर्वी बारामती श्रेष्ठ होती. लक्षात ठेवा, पूर्वी बारामती उज्जैनची दुसरी नगरी म्हणत होते बारामतीला. तर एवढे तिथं तज्ञ लोक होते. आता पण तुम्ही उज्जैनला गेला तर बारामतीकरांचं सगळ्या चोपड्या सापडतात. एवढं बारामतीचं ते स्थळाचं महत्व आहे. त्यामुळं त्या मोरोपंतांना तिथे सगळं सुचलेलं आहे. त्यामुळे कारण संतांचा महिमा संत जाणती, क्षेत्राचा महिमा क्षेत्र जाणती, म्हणजे तसं आहे. तर एवढं बोलून मला जे सुचलं, मला जे समजलं, मला जे माहिती मिळाली गुरूंकडून, ह्यांच्याकडून, त्या राधिका आहेत आणि 4-5 गोष्टी लोकांकडून मला जी माहिती मिळाली, थोडा नेटचा सहारा घेतला, ह्या सगळ्यांकडून मला जी माहिती मिळाली ते सगळं एकत्र केलं, त्याचं काहीतरी भेळ केली. ती भेळ तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. थोडी नामदेवरायांची पुण्य आहे. तर ती तुम्हाला रुचली असेल, समजली असेल, आवडली असेल तर मला म्हणा. जर बोलिलेले एकेरे वेळी वाकडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. पण माझ्याकडनं काय चुकलं असेल, वेड्या वाकडं उत्तर गेलं असेल, रागाच्या भरात, प्रेमाच्या भरात, काय कशामुळं, तर मला तुम्ही सर्वजण माफ करा. बंधू, माता, पिता, भगिनी, माझे आप्त समजून मला माफ करा. जर मला नवीन काय कळालं तर तुम्ही मला नवीन सांगा की बाबा महाराज ह्याच्यामध्ये अजून मला नवीन कळालं, ते देखील सांगा. माझ्या ज्ञानात थोडा भर पडेल. तर मला दिलेली सेवा अर्धवट झाली. कारण स्वल्पविराम मी म्हणत नाही तर ह्या इथं मला पूर्ण विराम द्या, कारण स्वल्पविराम दिला. अजून काय झालंय? पिक्चरचा मध्यंतर झाला, अजून पिक्चर तो अभि बाकी आहे म्हणलंय. तसं भरपूर गोष्टी बाकी आहेत. जर कधी पुन्हा वेळ मिळाले, कारण पुढच्या वेळेस महाराज म्हणले मी फी घेऊन बोलवणार, म्हणजे भरपूर माणसं येतील. जर मी म्हणतो महाराज अवश्य फी घ्या, आम्ही द्यायला तयार आहे, तर फी घ्या, आम्हाला बोलवा, परत आम्ही तुम्हाला जमल तेवढं चांगलं सांगायचा प्रयत्न करतो. तर ही सेवेची संधी आम्हा सर्वांमुळं, समर्थांमुळं, माझ्या परमार्थच नाही जे प्रभंजन बुवा आहेत त्यांना देखील नामदेव महाराजांचा वरद हस्त आहे. मला माहिती आहे त्यांना कुठनं वरद हस्त आहे. तर त्या गोष्टीमुळे त्यांनी मला इथं बोलवलं, सेवेची संधी दिली. त्यामुळं तुम्हा सर्वांचं अभिनंदन. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. संत शिरोमणी नामदेव जनाबाई महाराज की जय.